हॅलो. सर्वप्रथम सर्वांना विनंती करण्यात येते की आपण आपले उत्सवमूर्ती श्री अर्जुन वसंत मांजरेकर साहेब आणि त्यांच्या परिवारांचे स्वागत करण्यासाठी उभे राहावे. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. अध्यक्ष आपले उपमुख्य व्यवस्थापक उत्तर श्री विनोद तिवारी साहेब यांचे सुद्धा स्वागत आहे आणि त्यांनी स्थानापन्न व्हावं. ह्या कार्यक्रमासाठी सगळ्यात ज्येष्ठ आपले श्री अंकोला साहेब यांना विनंती करण्यात येते की त्यांनी पाहुणे म्हणून आजचा हा मान स्वीकारावा. तसेच श्री खळे साहेब यांनी सुद्धा स्थानापन्न यावं व्यासपीठावर. बाकी सगळे ऑफिसर जे आजी माजी आहेत ते सगळे आपलेच आहेत. काय अनोखाने चुकून असेल तर आता क्षमा मागून ती चूक पोटात बोलावी. तसेच श्री दुधाणे साहेब आपले माजी अधिकारी त्यांनी सुद्धा स्थानापन्न व्हावं. तसेच श्री हनुमंत मांजरेकर आपल्या साहेबांचे मोठे भाऊ इथे आलेले आहेत. मुलुंड वाहतूक विभागातर्फे स्वागत करून त्यांना स्थानापन्न करण्याची विनंती करते. तसेच त्यांचे ज्येष्ठ बंधू श्री लक्ष्मण पेडणेकर हे सुद्धा आलेले आहेत तर त्यांनी सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. दुबे साहेब प्लीज व्यासपीठावर या. तर आज आपण इथे सर्व श्री अर्जुन वसंत मांजरेकर आगार व्यवस्थापक मुलुंड यांच्या सेवा साफल्य सोहळ्यासाठी इथे एकत्रित जमलेलो आहोत. तर व्यासपीठावरील आदरणीय अध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच इथे सर्व जमलेल्या सहकाऱ्यांना आमच्या सर्वांतर्फे सप्रेम नमस्कार. आज आपण येथे एका अत्यंत भावनिक व महत्त्वाचा प्रसंग म्हणजेच आपल्या आदरणीय साहेबांना निरोप समारंभ देण्यासाठी एकत्र जमलो आहोत. खरं तर सेवानिवृत्ती हा एक महत्त्वाचा टप्पा असतो जो एका अध्यायाचा शेवट आणि दुसऱ्या अध्यायाची सुरुवात दर्शवितो. याचबरोबर असेही सांगू इच्छिते की अतिथी देवो भव हाची संदेश आमचा. आला दरबारात मान वाढला याचा. हार्दिक स्वागत करून या आपुलकीने सत्कार घडवूया या सोहळ्याचा. तर आज इथे सगळे आपले जे साहेबांचे अत्यंत निकटवर्तीय तसे साहेबांवर प्रेम असणारे सगळे आजी माजी आपले अधिकारी सगळे सहकारी इथे जमलेले आहेत. तर साहेबांचा सेवानिवृत्तीचा समारंभ आपण आता सुरुवात करूया. साहेबांबद्दल सांगायचं तर साहेबांचा जीवनातील प्रवास हा पुढील प्रमाणे. साहेबांचा जन्म 22 जुलै 1968 साली मठ बुद्रुक पोफळ घाटीवाडी मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे झाला. त्यांचे 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण त्यांच्या गावी सांडवे हायस्कूलला झाले. 1984 साली ते मुंबईत उच्च शिक्षणासाठी शिरोडकर हायस्कूल परेल येथे दाखल झाले. त्याचवेळी बेस्टमध्ये अप्रेंटिस कॉल आल्यामुळे बेस्ट सेवेमध्ये ती आपले सेवा देण्यासाठी रुजू झाले. 10/9/1984 मध्ये बेस्टमध्ये तांत्रिक शिक्षण वडाळा येथे एसी मेकॅनिक म्हणून अप्रेंटिस
बेस्टमध्ये प्रवेश घेतला. श्री मांजरेकर साहेब यांच्या बेस्टच्या कारकिर्दीला प्रवास खालीलप्रमाणे. दिनांक 10/9/1984 रोजी AC मेकॅनिक अप्रेंटिस म्हणून रुजू झाल्यावर 3 वर्षे अथक प्रशिक्षण घेतल्यावर 17/11/1988 रोजी बेस्ट उपक्रमाच्या सेवेत ते दाखल झाले. नंतर 37 वर्ष 8 महिने अशी अविरत सेवा पूर्ण करून दिनांक 1/8/2026 रोजी ते आता निवृत्त होत आहेत. आणि या प्रदीर्घ सेवेच्या प्रवासामध्ये त्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य आपल्याला लाभले. या BSc च्या प्रवासात 1988 ते 1990 त्यांनी कास्ट डिपार्टमेंट म्हणजे AC डिपार्टमेंट पाठकवाडी येथे आपली BSc ची सेवा सुरुवात केली. नंतर 1991 ते 1996 मध्ये बॅगवे डेपो EDP डिपार्टमेंट इथे AC प्लांट ऑपरेटर म्हणून त्यांनी काम पाहिले. 24/11/1996 मध्ये वाहतूक विभागात ते वाहतूक अधिकारी म्हणून त्यांनी प्रवेश मिळवला. त्यानंतर नेहमीप्रमाणे कुर्ला, धारावी, माघाटणे, मजास आणि मुलुंड अपघात विभाग घाटकोपर, विक्रोळी, काळा किल्ला आणि आता सेवानिवृत्त होताना मुलुंड डेपोमधून ते सेवानिवृत्त होते. असे असंख्य डेपो त्यांनी त्यांच्या अखत्यारीत त्यांनी काम केलेलं आहे. डेपोच्या त्यांच्या जीवनाबद्दल सांगायचं तर 30/1/1997 मध्ये ते विवाहबद्ध झाले. त्यांच्या अर्धांगिनी यांनी DMLT केले असून त्या हरकिशनदास हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. परंतु घराची धुरा सांभाळण्यासाठी त्यांनी घर सांभाळण्याची हीच मोठी धुरा हातात घेतली. आता त्यांना क्षितिज आणि आकाश असे 2 चिरंजीव आहेत. आकाश हा BE सिव्हिल असून भिवंडी कल्याण मेट्रो प्रोजेक्टमध्ये तो प्रोजेक्ट मॅनेजर आहे. तसे क्षितिज हा CAचं शिक्षण घेत असून आर्टिकलशिप चालू आहे. तर क्षितिजच्या फ्युचरसाठी आपणा सर्वांकडनं त्याला खूप खूप ऑल द बेस्ट. तर असे आपले मांजरेकर साहेब आता उद्यापासून रिटायर्ड होत आहेत. तर त्यांना आपल्या वाहतूक विभागातर्फे पूर्ण BSc तर्फेच पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांची कामाप्रती निष्ठा आणि प्रेरणेचा वसा हा आम्हाला त्यांच्याकडून मिळाला आणि त्यांची उणीव आम्हालाही नेहमी भासेल. त्यांच्या डेपो व्यवस्थापनाने आमच्या संपूर्ण टीमला नेहमी प्रेरित केले. त्यामुळे ते आमच्या नेहमी स्मरणात राहतील. तर अशा आमच्या साहेबांना जर कोणाला शुभेच्छा द्यायच्या असतील, देणारच सगळे म्हणा, देणार असतील नाही, सगळ्यांनी येऊन त्यांच्याप्रती त्यांचे प्रेम, त्यांच्याबद्दल जे प्रेम आहे ते कृपया येऊन त्यांनी 2 शब्द सांगावे. नमस्कार मंडळी. आजच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असलेले माझे सहकारी, माझे वरिष्ठ अधिकारी श्री संदीप दुधाने यांना मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यायचे आणि आपले सर्वांचे लाडके अर्जुन मांजरेकर साहेब यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त करायचे. धन्यवाद निधी सर. उपस्थित सर्व माझे मित्रमंडळ, वाहतूक अधिकारी आणि मान्यवर व्यासपीठ आणि आजचे उत्सवमूर्ती माझा मित्र अर्जुन मांजरेकर. अर्जुन AC मेकॅनिक 1984 लागला. तसंच आम्ही 1983 अप्रेंटिसशिपमध्ये लागलो. इंजिनिअरिंगची माणसं कशी कुशल, चांगली असतात, कामगिरी करतात हे त्याने एक चांगलं उदाहरण आज दिलं आहे. तसे आमचे प्रशांत साहेब पण आहेत. आता बरेचसे इंजिनिअरिंग म्हणून ऑफिसर आलेत. त्यांना टेक्निकल नॉलेज असल्यामुळे बस कशी चालवायची, बस चालक बस कशी चालवतोय, वाहक कशी गाडी चालवतोय, त्यांच्याबद्दल कसं प्रेम असायला पाहिजे हे खरं म्हणजे इंजिनिअरिंग मधनं चांगलं शिकवलं जातं.
इंजिनिअरिंगचा पार्ट, प्रत्येक बसचा पार्ट त्यांना माहिती असल्यामुळे की आज चालक कसं काम करू शकतो, त्याला कसं डीपली त्याच्याबद्दल नॉलेज देता येईल, त्याला मार्गदर्शन कसं करता येईल हे चांगलं करता आलं. त्यामुळे अर्जुन साहेबांनी वाहतूक अधिकारी असताना अनिक डेपो, मला अजून चांगला आठवतो, अनिक डेपोला बस स्टेशन ऑफिसर होते ते कुर्ला बस टर्मिनसला. कुर्ला बस डेपो म्हणजे जो कुर्ला नेहरू नगरचं बस स्थानक आहे आणि त्या सगळ्यात जास्त गाड्या तिथून चालायच्या. पण हा माणूस इथे बस स्टेशन ऑफिसर होता, त्याला प्रत्येक ट्रिप आणि त्या ट्रिपवर चढलेल्या प्रत्येक स्टाफची नावं सकट आणि चेक नंबर सकट पाठ होतो की कुठली गाडी इथे लागली, 369 ची गाडी आणि ती बघ ती 34 सिरियल आली आहे, ती इकडे फिरव, ती 361 ला जाऊ दे, ती 367 ची गाडी आहे ती इकडे फिरव. असा तोंडपाठ असलेला अधिकारी फार नगण्य असतो. त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला होता आणि त्याचाच खरंच उपक्रमाला आज चांगला आर्थिक फायदा झाला आहे. आणि त्याच्याबरोबर आज त्याचं हे जे प्रामाणिकपणे काम केलं, कुशल काम केलं, सगळ्यांना सचोटीने मानून घेतलं, त्याचाच आज उपकार म्हणून उपक्रमाने त्यांना जागा व्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्तीचं पद दिलेलं आहे. अर्जुन नावाचाच अर्जुन आहे. अर्जुन हा श्रेष्ठच होता. आज त्यांनी सगळं व्यासपीठ महाभारत बघितलं आपण, तसा हा अर्जुन आज आमच्या बीएसटीतून एका महाभारतातून रिटायर्ड होतोय चांगल्या पद्धतीने. त्यांना आम्ही सेवानिवृत्तीच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि चांगल्या आरोग्याचं जावं असं मी ईश्वराची प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संदीप, खूप चांगलं बोलायचं मार्गदर्शन केलं, त्याचप्रमाणे आपली मनोकामना व्यक्त केली. खरोखर संदीपने एक आठवण जागी केली की फार वर्षापूर्वी म्हणजे 2008-9 साली आम्ही जेव्हा ATU होतो तेव्हा ATU 59 साहेब, बरोबर, ATU 59 मांजरेकर साहेब या नावाचा दरारा असा काही होता की खरोखर सगळ्या कामगारांची देणं. साहेब पूर्ण बस स्थानक पूर्व म्हटलं की मांजरेकर साहेब. अजूनही मांजरेकर साहेब DM झाले, पण मला अजून कधी वाटत नाही मांजरेकर साहेब DM आहे. अजूनही तेच साहेब ते संगणकाच्या पाठीमागे, स्टार्टरच्या पाठीमागे उभे राहिलेले. अरे ही गाडी त्याला का भरली? चेक नंबर, खरं सांगतो मी आज असिस्टंट डेपो मॅनेजर आहे, मला माझ्या डेपोतल्या एकही कामगाराचा चेक नंबर माहिती नाही, पण साहेबांचे सगळ्यांचे चेक नंबर तोडपाठ असे आहे साहेब. मला वाटतं आपल्या प्रत्येकाच्या मनात आज या ठिकाणी मी आवर्जून आपल्या सगळ्या जुन्या सहकार्याची नावं घेतोय, कारण ही एक मोत्याची माळ होती. या माळेतले एक एक मणी आज सेवानिवृत्त होते. तर खरोखर उपक्रमाचा एक प्रकारे खूप मोठा होणारा तो तोटा आहे. या निमित्ताने आपण एकत्र जमलो तर माझी अपेक्षा आहे, प्रत्येकाला बोलायचं आहे, मांजरेकर साहेबांबद्दल प्रत्येकाला बोलायची इच्छा आहे. तर मी आवर्जून आपल्याला विनंती करेन की प्रत्येकाने, आता या ठिकाणी अशोक नरवडे हे देखील एक उत्तुंग व्यक्तिमत्व. जेव्हा आमच्या ATOच्या काळखंडामध्ये आपले गोडसे साहेब, नरवडे साहेब हे देखील खूप प्रेरणास्थान होते आमच्यासाठी. तर मी नरवडे साहेबांना विनंती करतो या ठिकाणी की त्याने यावं आणि मांजरेकर साहेबांबद्दल 2 शब्द बोलावे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आणि आमचे स्नेही अर्जुन वसंत मांजरेकर, ते जास्त काय बोलत नाही पण 2 शब्द सांगतो. पतंग हा आकाशात उडत असतो, पतंग हा आकाशात उडत असतो, पण जमिनीवर त्याची दोरी धरलेला एक माणूस असतो, त्याला मांजा म्हणतात. आणि आमचा हा मांजा असाच एक प्रकारचा मांजा होता, तर त्याला त्याच्या पदाचा कधीही गर्व झाला नाही. साधा कोणताही कामगार असू द्या, त्याच्याबरोबर पाठीवर हात ठेवणारा हा एकमेव व्यक्तिमत्व होतं. कारण ट्रॅफिकमध्ये बऱ्याच वेळेला काही काही गोष्टी शक्य होत नाही, परंतु त्या सर्व गोष्टींना मांजरेकर हा अपवाद होता. तो प्रत्येक कामगारामध्ये लोकप्रिय होता. कारण ज्यावेळी मांजरेकरची बदली झाली कुर्ला ईस्टवरून बदली
बदली झाली आणि मी तिथे गेलो. माझी नंतर तिथे अनेकला बदली झाली, कुर्ला ईस्टला गेलो. प्रत्येकाच्या तोंडी मला एकच शब्द, मांजरेकर साहेब, मांजरेकर साहेब, मांजरेकर साहेब आणि खळे साहेब, हे दोघे तिथे बदली झालेले होते. तर अशा व्यक्तिमत्वावर मी विचारलं तिथे स्टाफला, म्हटले साहेब आमची पर्सनल अडचण असो किंवा कोणती अडचण असो, आम्ही इतर मोठ्या अधिकाऱ्यांना कधी भेटत नव्हतो, परंतु ते मांजरेकर साहेबांना भेटलो तर आमची ती ताबडतोब निवारण व्हायची. असे हे मांजरेकर साहेब आज बेस्ट उपक्रमाच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. चांगली गोष्ट आहे. माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहे. त्यांचं उर्वरित आयुष्य सुखात समाधानात भरभराटीत जावं. तसेच त्यांची मुलं सुद्धा चांगल्या पदावर आहेत, त्याच्यामुळे त्याला भविष्याची तशी काही चिंता नाहीये. अशा या गोड व्यक्तिमत्वास माझ्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद अशोक साहेब. मंडळी, कसं असतं ना, ऋतू येतात ऋतू जातात, निसर्ग चक्र चालूच असतं. परंतु काही व्यक्ती असं असतात की आपल्या कष्टाने, आपल्या परिश्रमाने, आपल्या जिद्दीने, मेहनतीने, प्रामाणिकपणाने एक इतिहास करतात, निसर्ग चक्राला अक्षरशः बदली करतात. त्यापैकीच एक असं व्यक्तिमत्व आहे अर्जुन मांजरेकर, जे आज सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. या आमच्या आदर्शापैकीच एक आज या ठिकाणी शशिकांत गावडे हे देखील आज आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या मित्राला सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी स्वतः हात वरती केलेला आणि मला बोलले की मला बोलण्याची इच्छा आहे. एक टाळ्याचा गजर होतो. नमस्कार, मी शशिकांत गावडे. आता मी माजी आहे आणि अर्जुन मांजरेकर हे माझे सहकारी म्हणण्यापेक्षा मित्र म्हटला की, आणि तो मोस्टली कोकणामधला असला की तो आणखीनच जवळचा मालवणी मनुष्य. म्हणजे काय रे पुढचं मी बोलत नाही माय तसो असंच. तर असा तो आमचा संवाद चालायचा, असा तो असायचा. बऱ्याच व्यक्तींनी मी त्याला म्हटलेलं आहे. मला एक त्याच्याशी ना म्हणजे काम करताना 1994 साली जेव्हा आमचा संबंध आला, त्याच्याबद्दल सांगितलं आलं की तो प्रत्येक कर्मचाऱ्याचे नंबर वगैरे त्याच्या लक्षात असायचे. ही वास्तविक खरी गोष्ट आहे. मला वाटतं ना त्याचं गणित हे तो गणितामध्ये निष्णात असावा आणि ज्याचा गणित पक्क, त्याच्या डोक्यामध्ये सगळं पक्क फिट बसलेलं असतं. त्यामुळे त्याच्या गणिताबद्दल मी काही सांगणार नाही. मी त्याच्यावर काम करताना आम्ही बऱ्याचदा अशा गोष्टी करायचो की त्याला पण माहिती असते. घाटकोपर काम करताना आम्ही कॅन्टीनमध्ये मुद्दाम जायचो चहा प्यायला. त्याचं कारण काय असायचं माहिती आहे की आपला जो स्टाफ असतो ना, मोस्टली युवा लोक, जरी वेगवेगळ्या युनियनची बसलेले, ती लोक कधी काय करतायत, कुठे बसले आहेत याचं ते निरीक्षण करायला आम्ही जायचो त्यावेळेला. आणि असा हा बहुरंगी म्हणजे त्याचा गणित पक्क असल्यामुळे त्याचा अभ्यास पण पुष्कळ हुशार. मला वाटतं तो ॲक्सिडेंट डिपार्टमेंटमध्ये काम केलं होतं, त्यामुळे त्यांनी बऱ्याचदा ॲक्सिडेंट डिपार्टमेंट हाताळताना सुद्धा उपक्रमाच्या सुद्धा म्हणजे उपक्रमाचे बरेचसे फायदे करून दिलेले आहेत असं मला वाटतं. आता त्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर बराचसा कालावधी जाईल, मी काही जास्त बोलत नाही. पण माझ्यातर्फे आणि मालवणी कुटुंबातर्फे त्याला एकदा पुन्हा शुभेच्छा. त्याला पुढचं उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं आणि पुन्हा एकदा जाऊ दे आता. धन्यवाद. मिळालं की मालवणी खाजा, एक जोरदार टाळ्या होऊ देत या मालवणी खाज्यासाठी. शेंगदाण्याचा लाडू. त्याचप्रमाणे दुसरं एक मालवणी खाजा, रमाकांत कदम आणि मांजरेकर साहेब दोघांची एक गट्टी उरलेली होती. आज रमाकांत देखील आपल्या लाडक्या मित्राबद्दल आपले मनोगत व्यक्त करतील. सर्वांना नमस्कार. आजचे सत्कार मूर्ती अर्जुन मांजरेकर. मी 3 शब्दात त्यांचं वर्णन करेन. चालता बोलता संगणक. हा का
कारण आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की सगळं म्हणजे एखाद्या स्टाफचं कुठला बस स्टेशनला तर एकदम वास्ट अनुभव होता त्यांचा की कुठल्या स्टाफचं नाव नंबर सगळं त्यांना गाडी माहीत असायची, म्हणजे सर्व माहीत असायचं. अर्जुन आणि मी आम्ही दोघांनी कोणत्याही डेपोला एकत्र काम केलेलं नाही. हां, पण वाहतूक विभाग असा आहे की भले तो कुठल्याही डेपोला असेल पण एकमेकाबद्दल काम करताना जे बॉन्डिंग तयार होतं ना ते फक्त वाहतूक विभागातच. म्हणजे काम करण्याचा योग आला होता. मी मुलुंड डेपोला होतो आणि त्यांनी मला फोन दिला आणि मी धारावी डेपोला गेलो. हा का आला होता. दुसरा प्रसंग एकत्र म्हणजे मी घाटकोपरला असताना ते बाजूला अपघात विभागात कार्यरत होते. असे तेव्हा कळेसाहेब आणि आम्ही म्हणजे तेव्हा एकत्र म्हणजे ते अपघात विभागात आणि मी घाटकोपरला. तर असे आपले मांजरेकर साहेब बऱ्याच वक्त्यांनी खूप काही बोललेले आहेत, जास्त काही बोलत नाही. आणि या ठिकाणी एक आवर्जून मला एक उल्लेख करायचा आहे. साहेबांची सेवा 37 वर्ष 8 महिने झाली वाहतूक विभागात. आणि ही 37 वर्ष 8 महिने ही जी यशस्वी वाटचाल आहे त्याच्या मागे वहिनींचा मोठा सहभाग आहे. मी आपल्या सर्वांतर्फे धन्यवाद देतो. कारण कसं आहे आपल्या वाहतूक विभागाच्या आपल्या म्हणजे आपण अगदी चालक वाहक तर ते DM पर्यंत म्हटलं तरी सकाळी 4-6 वाजल्यापासून आपल्या ड्युट्या सुरू होतात, रात्री 12-1ला घरी जातो. पण वहिनी तुम्ही 37 वर्ष तुम्ही हे सहन केलं. हा का, त्यामुळे तुम्हाला खूप आता खूप वेळ आहे. काहीतरी चांगलं नियोजन करा, चांगलं फिरा. आणि अर्जुन आणि तुला पण म्हणजे एक बाबा आता मोकळा वेळ आहे तर का आपल्याला तब्येतीची काळजी घे. म्हणजे तब्येतीची काळजी घे म्हणजे आपल्याला काय जोर बैठका नाही मारायचे, पण आपल्याला बाबा चला चालणं फिरणं एन्जॉय ट्रिपला जाणं आणि ते तू करशीलच आणि तुझी तब्येत चांगली ठेवशील. आपल्या सर्वांतर्फे मांजरेकर साहेबांना पुढील निवृत्तीनंतरचं सर्व आयुष्य सुख समृद्धी आनंददायी आणि महत्वाचं आरोग्यदायी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी 2 शब्द संपतो. धन्यवाद रमा. रमाने आपल्या भाषणाच्या वेळात खूप एक चांगली गोष्ट काढली की खरोखर एक प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याच्या पत्नीचा एक खूप मोठा हात असतो. आज मांजरेकर साहेब ज्या कष्टाने परिश्रमाने मला आठवतं काही दिवसापूर्वी जेव्हा मांजरेकर साहेब देव बनवलं म्हणजे इथे काम करतातच आहे, पण कुठल्याही आधीमध्ये क्षणी साहेबांची ड्युटी 8:30-9ची, पण ते मला काही वेळेला 7-7:30 पण डेपोमध्ये दिसायचे. काही गरज नव्हती. आम्ही 8:30ची ड्युटी तर 8:30 वाजता आम्हाला यायला पाहिजे, पण साहेब एवढं जवळ राहून देखील 7-7:30 करायला साहेब एवढी कामाची त्यांची निष्ठा. अशा साहेबांना हातभार लावून त्यांच्या सुमित पत्नी आमच्या वहिनीने त्यांना एक खूप मोलाचं त्यांच्या यशामध्ये त्यांचा वाटा आहे. वहिनी काही जरी असलं तरी या ठिकाणी जे आता काही रिटायर होत आहेत, बरेच जण रिटायर होतात, त्यांच्या सुमित पत्नी बऱ्याच ठिकाणी या कार्यक्रमाला हजेरी लावतात. पण त्यांच्या मनातली एक गोष्ट असते की आता बरं होतं की एकदा सकाळी उठले त्यांना डबा दिला काम संपलं, संध्याकाळी आले काय कसं काय बरं आहे का हा इथपर्यंत ते ठीक होतं. आता उद्या माणूस तुमच्यापर्यंत अर्धा होता, आता उद्यापासून तो पूर्ण असणार आहे. त्यामुळे साहेब आता उद्या तुम्हाला अखंड मिळतील. साहेब तुम्ही सुद्धा घरी आहात म्हणून मला एक पाहिजे. साहेबांची खाण्याच्या बद्दलची खूप आवड आहे. वहिनीला काय ना काय करून खायला घालायला लावत असतात. साहेब त्याला तोंडावर नाही करा, घरी आहात म्हणून तुम्ही वहिनीला जास्त त्रास देऊ नका. असं गमतीचा भाग आहे. एक हात वरती येतोय मनापासून. आपले घाटकोपराकडचे लेखनिक किशोर राठोड जे प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहतात, सूत्रसंचालन करतात आणि अधिकाऱ्यांविषयी कर्मचाऱ्यांविषयी खूप चांगले चांगले शब्द बोलतात. या ठिकाणी मी त्यांना आमंत्रित करतो. किशोर राठोड. धन्यवाद वाघमारे साहेब. सर्वप्रथम या ठिकाणी ज्यांच्या हाताखाली मी काम केलं, माझे वरिष्ठ अधिकारी सर्व आजी माझी या ठिकाणी बोलून गेले.
कदम साहेब असतील, गावडे साहेब असतील, दुधाणे साहेब असतील. खरं तर मी पहिल्यांदाच जाधवला या ठिकाणी सांगितलं होतं की मला या ठिकाणी साहेबाबद्दल या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. असो, पण मागच्या बाजूने मी हात वरती केला आणि वाघमारे साहेबांनी त्याकडे लक्ष दिलं. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय तिवारी साहेब, सन्माननीय अंकुला साहेब, सर्व व्यासपीठावर असलेले अधिकारी वर्ग, आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी खरं तर 22 तारखेला दुधाणे आपला मांजरेकर साहेबांचा वाढदिवस होता. त्या दिवशी मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांनी मला त्याच दिवशी सांगितलं की माझा 31 तारखेला सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आणि त्या दिवशी तू येणार की नाही. म्हटलं साहेब, गेले 34 वर्ष BST मध्ये तुमच्यासोबत आमचा सहवास राहिलेला आहे. खरं तर घाटकोपर आगारामध्ये त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे. ते अधिकारी होते, मी युनियनचा पदाधिकारी असल्याने नेहमी संबंध यायचे. पण युनियनचा पदाधिकारी वेगळा आणि वैयक्तिक असलेलं रिलेशन त्यांनी आजपर्यंत सांभाळण्याचं काम केलं. खरं तर या आगारामध्ये मी बस प्रवर्तक म्हणून काम केलेलं आहे. पण मला साहेब बोलून गेले की शेड्यूल मास्टर म्हणून जर खरं तर BST मध्ये शेड्यूल बद्दल सगळी डेपोची जर माहिती असेल तर खरं तर सगळ्यांना विनंती करेल की मांजरेकर साहेबांनी सगळ्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. कारण कुठली गाडी पडत असताना मला सांगायचे, राठोड 313ला सेकंड असताचा असला का त्याला इथे वापर, त्याला इथे वापर, जर अडचण आली तर मला सांग. अशा प्रकारचे मांजरेकर साहेब जवळपास या ठिकाणी 37 वर्ष 8 महिन्याची BST मध्ये सेवा करून निवृत्त झाले. खरं तर योगायोग आहे की प्रत्येक त्यांच्या विषयी आपण कुठेतरी या ठिकाणी त्यांच्याबद्दलचं मनोगत व्यक्त केलं पाहिजे. मी कंट्रोलला होतो त्या दिवशी विक्रोळ डेपोची एक घटना घडली आणि मी साहेबांना फोन केला की अशा प्रकारच्या तुमच्या गाड्याच्या मागे गाड्या चालतात. पण त्या दिवशी मांजरेकर साहेबांनी मला एकच उत्तर दिलं, राठोड तू ज्या ठिकाणी बसलास त्या ठिकाणी एकही खुर्ची खाली नाही, सगळ्या खुर्च्या भरलेल्या आहेत. त्या ठिकाणी असेल, वरती असेल, प्लॅनिंगला असेल, सगळ्या विभागामध्ये सगळ्या खुर्च्या भरलेल्या आहेत. तिथे एकही माणसाची कमतरता नाही. पण आमच्या इथे 2-2, 3-3 डेपो वयाच्या 58 वर्ष आम्हाला करावं लागतात. मांजरेकर साहेब बोलले की शेवटचे मला 2-4 महिने आहेत, मला व्यवस्थित भरू दे. खरं तर मांजरेकर साहेब, तुम्ही BST मध्ये जो तुमचा एक नाव या ठिकाणी केलं, खरं तर या ठिकाणी एक अभिमान वाटला. या ठिकाणी आज जवळपास सर्व क्षेत्रातले आजी माझे सर्व अधिकारी या ठिकाणी येऊन गेले आणि काही अधिकारी असे की त्यांचे शिवलग मित्र आहेत, त्यांना या ठिकाणी थांबावं लागलं. खरं तर सर्वांना मी सर्वजण त्यांच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि विशेषतः वाघमारे साहेबांच्या या ठिकाणी अभिनंदन करेन की अधिकाऱ्यानंतर मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. आणि या ठिकाणी मला बोलण्यासाठी दिल्याबद्दल आपला मनापासून हार्दिक अभिनंदन आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान किशोर. आता किशोरने सांगितलं अधिकारी सगळं मेल म्हणजे सगळ्या वक्त्यांची भाषण झाली. पण आज एक मला चेहरा दिसतोय. पण त्या अगोदर मी असं सांगेन की खरोखर इथे जमलेल्या प्रत्येकासाठी एक जोरदार टाळी झाली पाहिजे. कारण मी आता बघतो या ठिकाणी एकही जणांनी खुर्ची सोडलेली नाही की कुणी जागा सोडलेली नाही. सगळ्या जणांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे. तर हा असाच आनंद कायम राहील. आज मी या ठिकाणी एक चेहरा मला दिसतोय, विनीता नारकर, आपले रिटायर्ड प्रशासकीय अधिकारी. एक मी त्यांचं भाषण ऐकलं त्यांच्या निवृत्तीच्या वेळेला. मी या ठिकाणी त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी मांजरेकर साहेबांबद्दल 2 शब्द बोलावे. सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तिवारी साहेब, अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग, आणि ज्यांच्यासाठी आपण सगळेजण इथे जमलो आहोत ते आशय उत्सवमूर्ती मांजरेकर साहेब. मांजरेकर साहेब घाटकोपरला वरिष्ठ वाहतूक अधिकारी होते. त्याआधी ते आमच्या शेजारच्या डिपार्टमेंटमध्ये अपघात विभागामध्ये होते.
जाताना थोडंसं स्माईल, जाताना स्ट्रेस जाणं, त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघून असं ते खूप स्ट्रिक्ट आहेत असं वाटायचं. म्हणजे ते बरेच वर्ष तिकडे होते, आम्ही पण 10 वर्ष घाटकोपरलाच काढली. आणि नंतर ते वरिष्ठ वाहतूक अधिकारी म्हणून आमच्याकडे आले. त्यांच्याकडे तेव्हा मी लीव सुपरवायझर होती, त्याच्यामुळे बराचसा हे यायचं संपर्क. पण साहेब अतिशय चांगले आहेत, म्हणजे त्यांच्या अंडर काम करताना अतिशय अगदी छान काम करायला वाटतं. अगदी दिवस पण छान मजेत जातात. कामावर यावं असं असे बरेचसे साहेब घाटकोपरला होऊन गेले. त्यापैकी मांजरेकर साहेब अगदी काही टेन्शन नसायचं की बाबा उद्या काय होईल, एखादा पेपर राहिला तर त्याचं काय होईल, त्याच्या सगळ्याचं सोल्युशन साहेबांकडे असायचं. साहेब पण प्रत्येक स्टाफला खूप छान कोऑपरेट करायचं. खूप मस्त त्यांनी ती घाटकोपरला केल्यानंतर त्यांचं आगार व्यवस्थापक म्हणून घाटकोपरवरून प्रमोशन झालं. तर साहेब तुम्हाला मी आई जगदंबेच्या उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करते. आणि हे मला भाषण किंवा इथे कसं बोलायचं हे तर मला दुबे साहेबांनी शिकवलं. ओके, धन्यवाद. धन्यवाद विनीता. आता प्रत्येकच्या मनात एक विचार असेल, अरे आपण फक्त भाषण ऐकतोय. पण मी आज तुम्हाला कविता ऐकवतो. श्री सतीश कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांनी आपल्या ओघवत्या मधुर वाणीतून मांजरेकर साहेबांबद्दल मनोगत व्यक्त करावं. सॉरी, माफ करा, पहिला मला लेट झाला खूप. मी आत्ताच पोचतोय. जस्ट मी एक दादरला एक रिटायरमेंटचं फंक्शन होतं, माझा बॅचमेंट होता, त्यासाठी गेलो होतो मी. आणि काही झालं, जग उलटं झालं तरी मांजरेकरसाठी जायचंच हे ठरवलं होतं. त्याचं कारण आहे, खास कारण आहे. मांजरेकर केवळ एक कली किंवा एक वगैरे असं काही नव्हतं. मांजरेकरचा माझा संबंध फार अगोदरपासून आहे. त्याचा भाऊ आलाय, भाई आलाय, हां, त्याचा भाऊ हा माझा बॅचमेट आहे इंजिनिअरिंगचा पहिल्यापासून. आणि त्याच्यामुळे आणि त्यांचे एक शेजारी, त्यांचे एक रिलेटिव्ह आमचे नेबर होते, त्याच्यामुळे त्यांचा आमचा संबंध फार पूर्वीपासून आहे. मांजरेकर साहेबांबद्दल आता मला वाटतं माझ्या अगोदर बरेच जणांनी बरंच काय काय फार छान छान चांगलं काय काय सांगितलं असेल. एक वेगळी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. चांगली आहे मांजरेकर, टेन्शन घेऊ नको. साहेब तुम्हाला माहिती आहे कोणाला? साहेब मला वाटतं 1987 साली वगैरे 10वी पास झाले साहेब कदाचित. 84 यार मी चुकलो थोडंसं. त्यावेळेला त्याला समथिंग 89% वगैरे मार्क होते. 84 साली 89% म्हणजे साले टाळ्या वाजल्याच पाहिजे ना यार. तेव्हा आपण 89 स्वप्नात पण बघायचो नाही यार. 89चं स्वप्न पडलं तर मी काहीतरी चुकतोय असं वाटायचं. पण त्यावेळेला 89% मार्क होते आणि केवळ काही परिस्थितींनी साथ दिली नाही कदाचित, म्हणून त्याला इथे यावं लागतं. नाही तर त्याच्या हे आता जे काय डीडीएम आहे ना बाबा, हां डीएम, अरे त्याच्या कॅलिबरचा जर विचार केला तर डीएम सुद्धा काहीच नाही आहे. 84 साली 89% मार्क देणाऱ्या माणसांनी आता जीएम व्हायला पाहिजे तो खरं तर. पण खरंच आपली त्यावेळच्या बरेच लोक असतील की त्यावेळची परिस्थिती बघितली असेल की ती परिस्थिती आपल्याला परमिट करत नव्हती की बाबा खूप चांगलं शिक, खूप चांगलं काहीतरी कर. घरची परिस्थिती अशी आहे काही झक मारली, पहिली नोकरी कर, 2 पैसे कमव. आणि त्या परिस्थितीमुळे कदाचित त्यांना आज छान असं राजासारखे रिटायर होतं. बघून बरं वाटतं मला. असं डोक्यावर टोप घालून मी मगाशी पण बोललो सकाळच्या कार्यक्रमाला की माणूस आहे ना फक्त 2च दिवस राजा असतो, एक तर लग्नात नाहीतर रिटायरमेंटला, बाकी दिवस गुलामच असतो. इथे अंडरटेकिंग आणि घरी ते मी बोलत नाही बाबा, मला शिवाय पडतील ना. पण हे सगळं सांभाळताना आपली पद सांभाळणं, माणसाला सांभाळणं, काम सांभाळणं हे फार मोठी गोष्ट असते. तारेवरची गरज असते जी ज्याला जमली तो सक्सेसफुली रिटायर होतो. असं तोंडावर छान असं हास्य घेऊन वगैरे. आणि तसाच मांजरेकर साहेब रिटायर होते त्याचा खूप आनंद आहे, खूप समाधान आहे. आणि एक मित्र म्हणून, एक कलिग म्हणून फार समाधान आहे की एवढ्या चांगल्या परिस्थितीत, चांगल्या पोस्टवरनं ते रिटायर होतात. मांजरेकर साहेब तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन, धन्यवाद. आणि कविता
ते व्हॉट्सअपवर बघा किंवा तर फेसबुकवर नक्की आज बघायला भेटेल. खरोखर सतीश, तू जसं बोललास की माणसाच्या आयुष्यात 2 तारखा महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे त्याची जन्माला यायची आणि दुसरी म्हणजे एक त्याची सेवानिवृत्तीची सन्माननीय सेवानिवृत्ती तारखेची. हे 2 महत्त्वाच्या तारखा असतात. त्याचप्रमाणे तू आता सांगितलं तसं की साहेबांबरोबर मी बऱ्याच ठिकाणी काम केलं. खरं सांगतो, साहेबांबरोबर काम करताना कधी कंटाळा आला नाही. त्यांचे बोलणं अत्यंत लागवी आणि एकदा बोलायला लागले की सगळ्या गोष्टी बोलायच्या अगदी मनातल्या. सतीश बोलला तसा की एक गोष्ट मी सांगतो, जास्त वेळ घेत नाही. साहेबांबद्दल खरोखर सगळ्यांना खूप काय बोलायचं आहे, मलाही खूप काय बोलायचं आहे, पण वेळेचं मला देखील भान आहे. एक गोष्ट तिने मला सांगितली त्यांच्या बालपणाबद्दल. काही मुलं असतात त्यांचं लहान बालपण आहे ना, उद्याची स्वप्न बघायला जात असतं, पण काहींची प्रत्येक दिवस हा उद्याच्या काळजीत असतो, घराची चिंता असते. माणसाच्या आयुष्यात संकट येतात, ती त्यांना घाबरवतात. पण साहेबांसारखी काही माणसं असतात की ते संकटाला न घाबरता आपल्या जिद्दीने, पराक्रमाने, आपल्या प्रामाणिकपणाने आपलं आयुष्य घडवतात. असे आपले मांजरेकर साहेब, त्यांना मानवंदना देण्यासाठी, त्यांच्या जीवनकाराला सलाम करण्यासाठी आज एक ठिकाणी एक हात वरती होतोय. साहेब, तुमचं नाव मला माहिती नाहीये, मी आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी यायचंय आणि आपले मनोगत व्यक्त करायचं आहे साहेबांच्या विषयी. नमस्कार. आजचे सत्कारमूर्ती अर्जुन वसंत मांजरेकर हे, तसेच व्यासपीठावरील मान्यवर, त्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित आम्ही अपघात विभागात निरीक्षक पदावरती साहेबांच्या हाताखाली सर्वजण काम केलेले कमीत कमी 16 जण आम्ही इथे उपस्थित आहोत. मला वाटते मागच्या 3 लाईनने आमच्या सगळ्या त्याच आलेल्या आहेत आणि कोण 6 वर्ष, कोण 5 वर्ष, 3 वर्ष, हे सगळे आज फक्त साहेबांच्या प्रेमाखातीर इथे. आज ह्यांना फक्त साहेबांना सँड ऑफचा दिवस आहे, सगळ्यांनी आपला इकडचा तिकडचा वेळ काढून परत साहेबांसमोर आज इथे उपस्थित झालेले आहेत. साहेबांचं एक विशेष मार्गदर्शन म्हणेल मी त्याला, की त्यांचा एक स्वभाव होता की कुठल्याही निरीक्षकाकडून काम करून घ्यायचं असेल तर पहिले कॅबिनमध्ये बोलवायचे, विचारपूस करायची, तब्येतीची विचारपूस करायचे आणि नंतर काम सांगायचे. त्यामुळे मनामध्ये अशी भावना निर्माण व्हायची आणि काम करण्याची प्रेरणा आम्हाला मिळायची. साहेबांचं बोलणं इतकं थंड की त्यांचं बोलण्यातूनच आम्हाला वाटायचं आम्हाला तर काम करायचं आहे. जी आम्हाला ऑर्डर मिळेल, जो आदेश मिळेल, तो आम्हाला काम करायचं आहे. आज बहुतेक भरपूर मान्यवर इथे उपस्थित आहेत, पण मी एवढंच म्हणेन की साहेबांची पहिली इनिंग आम्ही पाहिलेली आहे, पण साहेबांची दुसरी आवृत्ती ही पहिल्या आवृत्तीपेक्षा खूप काहीतरी सगळ्यांना आपल्याला एक प्रोत्साहन मिळेल अशी व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि साहेबांची जर परवानगी असेल, साहेबांना माहिती आहे मी छोटी मोठी कविता करतो, जर परवानगी असेल तर मी एक माझी कविता सादर करतो. तिचं नाव आहे निरोप. घटका गेली पळे गेली अखेर आली निवृत्ती. घटका गेली पळे गेली अखेर आली निवृत्ती. आता थोडी चैन करूया बदला सारी वृत्ती. आता थोडी चैन करूया बदला सारी वृत्ती. लवकर उठणे विसरा आता, लवकर उठणे विसरा आता, खुशाल ताणून द्या. बेट टीची लज्जत भारी दिवसा एकदा चाकून घ्या. बेट टीची लज्जत भारी दिवसा एकदा चाकून घ्या. चवी चवीने वाचा पेपर, चवी चवीने वाचा पेपर, वरवर फिरून दृष्टी.
भाजप काँग्रेस आणि शिवसेनेची काळा खरडपट्टी. भाजप काँग्रेस आणि शिवसेनेची काळा खरडपट्टी. टीव्ही पाहता चाका नाश्ता, टीव्ही पाहता चाखा नाश्ता, रोजच नवीन रतीब. भल्या भल्यांची उडवा खिल्ली, सैल सोडलं जीभ. भल्या भल्यांची सोडून खिल्ली, सैल सोडलं जीभ. ऑफिसची ना आता घाई, ऑफिसची ना आता घाई, रोजच आपणास सुट्टी. अवकाश आंघोळ सावकाश जेवण करील मनाची दृष्टी. अवकाश आंघोळ सावकाश जेवण करील मनाची दृष्टी. सायंकाळी निवांत वेळी आळस झटकुनी टाका. सायंकाळी निवांत वेळी आळस झटकुनी टाका. वडापाव अन मिसळीच्या पोटातून येतील हाका. वडापाव अन मिसळीच्या पोटातून येतील हाका. बागेमध्ये फिरून या अन करा पाय मोकळे. बागेमध्ये फिरून या अन करा पाय मोकळे. व्हॉट्सअप मेसेज नित्य राहू दे, करा हॅलो हाय. नियमित व्यायाम अन घरकाम, नियमित व्यायाम आणि घरकाम जोड असू द्या योगाची. नंतर येईल रात्र सुखाची, सरली वर्षे त्यागाची. नंतर येईल रात्र सुखाची, सरली वर्षे त्यागाची. ही कविता साहेब मांजरेकर साहेब खास मी तुमच्यासाठी सादर केली. आपल्याला थोडीफार आवडली असेल असं समजून आमच्या सर्व अपघात विभाग माझी, आम्ही सगळे माझी आहोत आणि आज इथे सगळे उपस्थित आहोत. आमच्या सर्वांच्या वतीने मांजरेकर साहेबांच्या आजच्या सत्कार समारंभाला आणि इथे त्यांनी जे काय आमचं आज इथे जे काय त्यांनी संपूर्ण व्यवस्था केली, त्या संपूर्ण व्यवस्थेला आणि संपूर्ण कुटुंबाला आज मी धन्यवाद देतो आणि विनम्र अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मांजरेकर साहेबांनी जसं वाहतूक विभागात काम केलं त्याचप्रमाणे त्यांनी अतिशय ज्या वेळेला वाहतूक विभागाकडे अपघात विभाग हा वर्ग केला गेला त्यावेळेला वाहतूक विभागाकडे ते नव्याने होतं. त्यावेळी साहेबांनी त्यांच्या अनुभवातून एक चांगलं मार्गदर्शन तिकडच्या स्टाफला दिलं. अजूनही काही बरेचसे वरती होतात, मी त्या वक्त्यांना बोलवेन, पण मी विनंती करतो की त्यांनी अगदी मोजक्या शब्दात, कारण वेळेचं फार महत्त्व आहे. वेळ हा वेगाने पुढे चाललाय आणि प्रत्येकाला आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी देणे शक्य होत नाही, परंतु त्यातूनच साहेबांच्या अतिशय जवळचे असे सूर्यवंशी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी आवर्जून मला सांगितलं की साहेब मला बोलण्याची संधी द्या, तर मी सूर्यवंशीला ठिकाणी बोलवतो आणि साहेबांबद्दल मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि आपण सगळे घाटकोपर अपघात विभाग, मांजरेकर साहेबांचा आणि माझा संबंध घाटकोपर अपघात विभागात. म्हणजे मी घाटकोपर अपघात विभागात आणि करून घाटकोपर अपघात विभागात आलो, ट्रान्सफर झाली माझी क्लार्क म्हणून. तिथं घाटकोपर अपघात विभागात एकच क्लार्क असतो. मला जातानाच पहिले सगळ्यांनी सांगितलं होतं की सूर्यवंशी तुझा तिथं काही टिकावं लागणार नाही, तिथं मांजरेकर साहेब आहेत. हा मोठा डोक्यावर ओझं घेऊन मी अपघात विभागात गेलो आणि मला वाटतं सुरुवातीची वर्ष अगदी मी खाली मोठी घालूनच काम केलं होतं तिथं. तर अपघात या दरेकर साहेबांचं स्वागत जोरदार. तर गेलं सुरुवातीचं वर्ष मी खालीच मान घालून आपलं काम केलं. माझ्या क्लार्कच्या जागी पहिले भोईटे साहेब काम करायचे. भोईटे साहेबांनी आणि मांजरेकर साहेबांनी मला अपघात विभागाचं काम शिकवलं. मला वाटतं अपघात विभागात येण्याच्या अगोदर माझं कॅरेक्टर जरा कामाच्या बाबतीत तसं उन्हाळ्याच होतं सर. पण अपघात विभागात आलो आणि 3 वर्ष मांजरेकर साहेबांसोबत काढले. त्याच्यानंतर मला वाटतं माझं नाव अखेर म्हणतात, हा फार माणूस कामाला चांगला आहे. ही कला आहे मांजरेकर साहेबांची बरं का. आणि ते त्यांचंच एक असेल. म्हणजे अगदी मी एवढा उलट होतो, सकाळी मी जर इन केली नाही तरी साहेबांचं लक्षात इन केली नाही सूर्यवंशी तू पायात कुठं घातलेली नाही.
टायमिंग किती वाजता आला किती वाजता गेला अगदी तर आता आम्ही हसत होतो दोघं एकच दोन इन्स्पेक्टरने सकाळी एक गाडी घेतली संध्याकाळी तीच गाडी घेतली त्यांना बरोबर चेकिंग शीटवर पकडला त्याला म्हणजे त्यांचं एवढं बारीक लक्ष आहे प्रत्येक गोष्टीत अगदी आणि सगळं म्हणजे जीवनाचा प्रत्येक अनुभव एवढ्या आनंदाने घ्या जेवण असो खाणं असो चर्चा असो डिस्कशन आणि मॅनेजमेंटचं तर त्यांच्या म्हणजे त्यांचा हातच कोणी पकडू शकत नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही माझं तर मत असेल एवढं सुंदर त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे त्यांच्या सहवासात राहिलेला माणूस अनइम्प्रेस म्हणतात ना त्यांचं इम्प्रेशन राहणार नाही असं होऊ शकत नाही भिंती दगडावर सुद्धा त्यांचं इम्प्रेशन राहिलं एवढं त्यांचं कॅरेक्टर जबरदस्त हा बरोबर चालेल बरं हरकत नाही ठीक आहे त्यांचं म्हणणं वेळ आहे बरीच माणसं म्हणून मी आधीच येत नव्हतो पण तरी मी सांगतो एक गोष्ट की 5 मिनिटात किंवा 10 मिनिटात मांडण्यासारखं मांजरेकर साहेबांचं व्यक्तिमत्व नाही ते 5-10 मिनिटाच्या पलीकडचं आहे एवढंच बोलतो त्यांना त्यांच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा देतो ऍक्सिडेंट डिपार्टमेंटचा विजय असो जोरात टाळ्या वाजवा धन्यवाद धन्यवाद सर्वशी खरोखर मांजरेकर साहेब तुमच्या या 37 वर्ष 8 महिन्याच्या उत्तुंग अशा सेवाकालामध्ये लाखो आठवणी हजारोंच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी अपघात विभागाचा विषय निघालाच आहे तर माझ्या पाठीमागे अपघात विभागाचे पवार हे देखील नंबर लावून उभे आहेत तर त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी देखील यावं आणि साहेबांबद्दल आपले मनोगत व्यक्त करावं. थँक्यू. मला कोणाला वेळ दिल्याबद्दल तुमचं पहिलं आभार आहे. मांजरेकर साहेबांबद्दल फक्त मी थोडक्यात 2 मिनिटं बोलेल. कोविडमध्ये मी नोकरी घालवली होती 55 दिवस मी घरी होतो आणि मी ट्रॅफिक कंट्रोलला काम करत होतो तेव्हा कोणाला काय देणं घेणं नव्हतं फक्त मॅसेज यायचा की कामावरती या मला फोन यायचा पण आपल्या त्या टायमाचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे त्या टायमाला एकच घोषणा होती बाहेर पडू नका बाहेर पडू नका बाहेर पडू नका आणि सिनियर सिटीजननी तर बाहेर पडूच नका ज्यांचं वय 55 झालेलं आहे 50 झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही बिंदास घरी राहायचो आणि मला करायचंच नव्हतं आणि मी अपघात विभागामधून तिथे गेलो होतो तर मला मांजरेकर साहेबांचा फोन आला त्याप्रमाणे मी ठाण्याला अडकलो होतो 55 दिवस माझ्या जावायच्या घरी जावायच्या बिंदास होतो तर मांजरेकर साहेब म्हणले तू काय करतो मी म्हटलं साहेबांनी मला फोन केला साहेबांचा ॲक्सिडेंट डिपार्टमेंटला आहे मी वडाळा कंट्रोलला आहे साहेब म्हणे तू काय करतो सांग मी साहेब मी जेवतोय आता हाय तसाच घाटकोपरला येईल ताबडतोब मी घाटकोपरला गेलो मला बोलले हा फॉर्म भर मेडिकलला जा ते सगळं झालं आता कंट्रोलला जा कंट्रोलला गेलो माझी ड्युटी चालू झाली मला माहिती पण नाही मी नोकरी परत करू शकेल म्हणून कारण मी ऑलरेडी घरी होतो आणि मला घरच्यांनी पण सांगितलेलं काम नाही करायचं आता आणि त्या टायमाला ती परिस्थिती तशी होती कोविडची मांजरेकर साहेबांच्या लक्षात नाही गेलं आहे पण आज मला 4 वर्ष 8 महिने झाले रिटायर्ड होऊन माझी पण 88चीच भरती आहे योगायोगाने 29/4/1988 तर साहेबांनी माझं कसं काय नाव घेतलं मला बोलवलं आणि मी रुजू झालो आणि मला कोविडचे 46,000 रुपये पण आले जे 300 रुपये भत्ता होता आता आपला डेलीचा म्हणजे किती योगा आहे का बघा म्हणजे मांजरेकर साहेबांचं एवढंच मला म्हणायचं आहे की त्यांचं प्रत्येक स्टाफ बद्दल विचार करण्याची जी श्रेणी आहे ती अफाट होती एकदम आणि जे BHC साठी धडपडून काम करतात त्यांच्याविषयी तर काय बोलायलाच नको असे बहुतेक आपल्याकडे खूप अधिकारी आहेत ते आपले सतीश साहेब जिथं मी ऍक्सिडेंट इन्स्पेक्टर म्हणून अणिकोलला होतो त्यांनी खूप आम्हाला सांभाळलं नवीन इन्स्पेक्टर गेल्यावरती अधिकारी पण तसे लागतात स्टाफ पण तसं म्हणजे तशीच BHC चाललेली आहे तो माझ्या खूप खूप आभार आणि ऍक्सिडेंटमध्ये पण येताना पण मांजरेकर साहेबांनीच मला सपोर्ट केला होता कारण इन्स्पेक्टरमध्ये असताना मला बोललेले की तू ऍक्सिडेंटमध्ये जायचं नाही इन्स्पेक्टरमध्येच राहा इथं चांगलं काम करतो बोललो नाही मला तिकडे जायचं आहे मग तिकडे गेलो मग अपघात विभागामध्ये काम करताना मांजरेकर साहेबांना कळलं की मी कंट्रोलला चाललोय मांजरेकर साहेब म्हणजे नाही जायचं तू इथं काम करतो इथं चांगलं आहे एवढं नाही साहेब आता मला सिव्हिलमध्ये जरा काम करू दे सगळे ड्रेस झाले खाकी ड्रेस निळा ड्रेस सफेद ड्रेस आता मला सिव्हिलमध्ये साहेब म्हणजे म्हणून ठीक आहे बरं चल बरं साहेब माझ्या जागावर कोणतरी जायला ना तिकडे मला काम करायची इच्छा आहे गेलो केलं म्हणजे मांजरेकर साहेबांनी मला 2-3 वेळा सपोर्ट केला त्यावेळी मी पुढे केलो आणि BHC ची सेवा केली धन्यवाद साहेब तुमचे आभार आहे धन्यवाद पवार
हे झालं अपघातविषयी. पण त्याचबरोबर मुलुंड आगाराचे आपले एक माझे सहकारी पहिल्या रांगेत बसले आणि पहिल्या सीटवर बसले. ते मगाचपासून वाट बघतात की माझा नंबर कधी येतोय. तर सानप मनोज सानप हे अगदी साहेबांचे अतिशय जवळचे साहेबांचे लाडके आहेत. तर त्यांना मी या ठिकाणी विनंती करेन की त्यांनी यावं आणि थोडक्यात मला माहिती आहे तुम्ही साहेबांबरोबर भरभरून बोलणार आहात, परंतु थोडक्यात आपल्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करायचे. पहिली गोष्ट मी धन्यवाद मानतो मला बोलण्याचा चान्स मिळाला, कारण सर्वच अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. का असं अधिकाऱ्यांवरती तर साहेबांचं प्रेम होतंच, मैत्री होतीच, तशी कामगारांवरती पण मी एक बस चालक आहे. 11509 माझा नंबर. तसं साहेबांचं माझी ओळख म्हणजे जसा बेष्टीत लागलो मी त्या दिवसापासून आहे. साहेब ऍक्टिव्ह होते. आज जे मी काय आहे तर मी त्यांच्या आशीर्वादाला बेष्टीमध्ये आहे. त्यांचे चांगले विचार घेऊन मी आज त्यांच्याबरोबर एकदम म्हणजे मनमोकळ्याप्रमाणे. आणि आपण बोलतो अधिकारी आहे घाबरता लोक. अधिकाऱ्यांना कधी घाबरू नका, त्यांच्याजवळ जा, प्रेमाने आपल्या व्यथा मांडा, सर्व प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होता. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे साहेबांबरोबर. माझी ओळख नव्हती काही नाही, पण अडीअडचणी आपल्या सोडवण्यासाठी, कारण माझ्या माहितीप्रमाणे अंकोला साहेब, भिसे साहेब, माझे सर्वच अधिकाऱ्यांबरोबर चांगले संबंध आहे. कारण आपण चांगलं असतं तर सर्वच चांगले असतात. म्हणून साहेबांना या सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि महत्वाची गोष्ट, साहेबांच्या सत्कारासाठी मला घरातून आग्रह होता. माझी फॅमिली आणि माझा मुलगा स्वतः इथे उपस्थित आहे. त्यासाठी मी आपले 2 मिनिटं घेतो आणि साहेबांचा सत्कार करतो. एवढी संधी मला द्यावी. खूप काही बोलण्यासाठी मी तर साहेब नाही बोलत, त्यांना ते माझे मोठे बनतील. कारण मी आज खरोखर सांगतो, जो बेष्टीमध्ये आहे ते फक्त साहेबांच्या विचारामुळं. अंकोला साहेब, भिसे साहेब यांना मला चांगले सल्ले दिले, कारण मी रोजंदारीपासून काम करत होतो. त्यामुळं मी जे काय अनुभवलं आणि जे काय मला माझ्या अधिकाऱ्यांकडून भेटलं, त्याच जीवावरती मी आज बेष्टीमध्ये आणि माझ्या 2 मुलांचं शिक्षण घेतलं. एक माझा मुलगा हॉटेल मॅनेजमेंट झाला आहे गव्हर्नमेंट कॉलेजला, आता तो CST ला जॉबला आहे. एक आता केरकळ कॉलेजला 14वीला आहे. हे सर्व काही बेष्टीमुळे मला मिळालं आणि माझ्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळं. म्हणून परत एकदा मी साहेबांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि फक्त मी 2 मिनिटं घेतो, सर्वांसमोर माझ्या मिसेसला, मुलांना सत्कार करायचा आहे. बस, धन्यवाद. धन्यवाद म्हणून एकदम नंतर आज या ठिकाणी आपले सर्वांचे आदरणीय ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपले राजेश अंकोला साहेब या ठिकाणी साहेबांच्या निरोप समारंभासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. या ठिकाणी मी त्यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि अर्जुन मांजरेकर साहेबांबद्दल 2 शब्द आपल्या भावना व्यक्त करायच्या. सर्वांना नमस्कार. आजचे आगार व्यवस्थापक मालवणी, आजचे केटरर पण मालवणी, इथे बरेचसे अधिकारी बसलेले, रिटायर्ड झालेले ते पण मालवणी, आणि काही कर्मचारी ते सुद्धा मालवणी. जर साहेबांनी चुकून कोंबडीवाडी ठेवले असते तर बरेचसे लोक झोपले असते आता. असं आजच्या समारंभाची सत्कारपूर्ती श्री मांजरेकर साहेब, अध्यक्ष तिवारी साहेब, माझे सहकारी खळे साहेब, दरेकर साहेब, तुबे साहेब आणि उपस्थित. आज आपण या ठिकाणी मांजरेकर साहेबांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निरोप समारंभासाठी जमलो आहोत. काल सुद्धा या ठिकाणी सार्वजनिक उत्सव कमिटी मुलुंड आगार यांच्यातर्फे मांजरेकर साहेबांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी साहेब म्हणाले होते की 2 ते 30 पर्यंत सर्व पाडे मला आजही पाठ आहे.
म्हणून मी आता वहिनीला सांगेन, जर साहेबांनी त्रास द्यायला सुरुवात केलं उद्यापासून त्यांना पाडे बोलायला लावा. कारण काय, आता उद्यापासून ते घरी असतील. त्याचबरोबर माझा आणि मांजरेकर साहेबांचा परिचय म्हणजे खूप जुना आहे. मला वाटतं मी एकमेव अधिकारी आहे की मी त्यांच्याबरोबर सर्वात जास्त डेपो आम्ही एकत्र काम केलेले आहे. जवळ 5 ते 6 डेपो आम्ही एकत्र होतो, मी आणि मांजरेकर. 97 मध्ये कोर्ला आगारात DO आणि ATO असताना, त्यानंतर मुरुड आगारात DO आणि ATO असताना, मग घाटकोपरमध्ये मी STO असताना ते वाहतूक अपघात अधिकारी होते, तेव्हा पण संबंध यायचा. नंतर अनेकला मी DM आणि ते STO, आणि जेव्हा मांजरेकर साहेब DM होते काळा किल्ला आणि धारवी आगारात, आणि मी DYCMचं काम पाहत होतो. आणि त्या झोनमध्ये ते दोन्ही डेपो येत असल्या कारणाने तिकडे त्यांचा म्हणजे आपला संबंध यायचा. खरोखरच आतापर्यंत बऱ्याचशा लोकांनी साहेबांबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे, म्हणजे काही ठेवलेलंच नाही आहे. साहेबांचं म्हणजे डोकं म्हणजे अगदी कॉम्प्युटरच आहे. आणि काम करण्याची पद्धत म्हणजे एखाद्याला शिस्त लावायची म्हणजे ते मांजरेकर साहेबच पाहिजे. आणि एखाद्याचं काम जे पटण्यासारखं आहे, जे केलंच पाहिजे, म्हणजे त्याला मदत करणे गरजेचं आहे, ते पण मांजरेकर साहेबच आहे. आणि आज ते 38 वर्ष 7 महिने उपक्रमाची सेवा करून उपक्रमाच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. तर मांजरेकर साहेबांना त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे 2 मुलं क्षितिज आणि अक्षय सर्व्हिस आणि CA वगैरे करतायत, जे सक्सेसफुल आहेत. म्हणजे एवढी आता जबाबदारी नाही आहे. आता उद्यापासून ते मोकळे आहेत की आगार व्यवस्थापक असताना किंवा अधिकारी म्हणून असताना काम करताना बऱ्याचशा काही जबाबदारी असतात. आणि जो डेपो मॅनेजर डेपोच्या बाजूला क्वार्टर्समध्ये राहतो त्याची म्हणजे तारांबळच असते. म्हणजे प्रत्येक वेळी त्याला बोलवलं जातं. साहेबांना आता भरपूर वेळ आहे की तुम्ही तुमचे काही छंद राहिले असतील फिरण्याचे तर तुम्ही ते फिरून घ्या, म्हणजे पूर्ण करून घ्या. जे काही देवदर्शन असतील किंवा हिल स्टेशन असतील किंवा प्रेक्षणीय स्थळ असतील त्या ठिकाणी तुम्ही जाऊन या. पण जाताना बायकोला पण घेऊन जावा, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याच बायकोला घेऊन जावा. मांजरेकर साहेब आज या ठिकाणी बरेचसे आपले अधिकारी आले, म्हणजे जे सेवानिवृत्त झालेले अधिकारी म्हणा किंवा जे आता सेवेत आहे ते सुद्धा आले. काही जण त्यांच्या कामानिमित्त निघून गेले आणि काही म्हणाले आम्ही नाही निघतो, आम्ही थांबत नाहीये. मलाही म्हटलं होतं की तू थांबणार आहेस का? म्हटलं हो मी थांबणार, कारण मुलुंड डेपो हे 2च माळ्याची बिल्डिंग आहे, पण त्यांची क्वार्टर्स आहे ना ही 6-7 माळ्याची बिल्डिंग आहे. नाही थांबलं तर वरून खाली फेकून देतील ते. तर मांजरेकर साहेब आणि त्यांचे कुटुंबीय त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, ऐश्वर्याचे आणि सगळ्यात महत्वाचे आरोग्याचे जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आंदोलन सर. आपल्या भाषणाने आज या माहोलमध्ये 4 चांद लागले. एक हास्याच्या कारणांचंच ओळखलेलं आहे. यानंतर मी आज या ठिकाणी आपले प्रभाकर खळे हे आज या ठिकाणी साहेबांना निरोप देण्यासाठी उपस्थित असले. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या मित्रांबद्दल 2 शब्द व्यक्त करावे. खळे साहेब, माईक मी तिथेच देऊ. नमस्कार मित्रांनो, उपस्थित सर्व कर्मचारी वर्ग, माझे बंधू भगिनी आणि माननीय व्यासपीठ तिवारी साहेब आणि आजचे सत्कारमूर्ती मांजरेकर साहेब. मांजरेकर साहेब आणि माझा फार जुना परिचय, म्हणजे ATO मध्ये लागल्यापासून आणि डेपो आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आता कुर्ला ईस्टचं फार वर्णन तिकडे सर्वांनी केलं. तिकडे मी पण त्यांच्या सोबतीला होतो, पण खरोखर त्यांच्या
इनोव्हेटिव्ह माइंड जे आता सर्वांनी त्यांचं वर्णन केलं, त्यांना सर्वांचे नंबर पाठ, शेड्यूल पाठ. एकदा तर अशी घटना घडली की एका माणसाला, एका स्टाफला त्यांनी बसवर बघितलं, तिथेच त्यांनी सांगितलं, अरे हा माणूस इकडे कसा काय या बसवर. म्हणजे एवढं त्यांना माहित होतं की हा माणूस या वेळेस कुठे असेल. म्हणजे एवढी त्यांचा अभ्यास होता वाहतुकीचा. खरोखर म्हणजे हे मानण्यासारखं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मांजरेकर साहेब नुसतं कामातच एक्सपर्ट नव्हते, वागण्यामध्ये सुद्धा फार हौशी आणि मौज करणारा माणूस होता. एक अधिकारी काय असतो ते सर्व गुण मांजरेकर मध्ये आहेत. मांजरेकरांचा डबा म्हणजे ही आमची मेजवानी असायची वहिनी. त्यांचा डबा म्हणजे 2 माणसांचा डबा. आम्ही एकत्र जेव्हा बसतो जेवायला बसायचो तेव्हा आमच्यामध्ये एक माणूस सहज डबा खाऊन जायचा, विदाउट डबा असेल तो. इतका त्यांचा स्वयंपाक सुंदर असायचा वहिनींचा. त्यावरून मला कळतं की त्यांची तब्येत वगैरे व्यवस्थित का राहते. मांजरेकर साहेब, तुम्ही आज या सेवेतून निवृत्त होता. 2 मुलं तुमची प्रगतीकडे आहेत, तुमचं चांगलं कुटुंब आहे. यापुढे तुम्हाला अजून एक जबाबदारी करायची आहे. ते 2 मुलं कामाला तर लागली आहेत, त्यांची लग्न 2 सुना आता आल्या पाहिजेत. आपल्याला त्याचा पण विचार करा. आणि असेच आनंदी, स्वच्छंदी आणि आपली तब्येत जपा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ठेवून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खळे साहेबांनी सांगितलं त्यांच्या फॅमिलीविषयी. आपले अंकोला साहेबांनी पण मालवणी वेळ सांगितलं. परंतु मला सांगायला खरोखर आनंद वाटतं की साहेबांनी माझ्याकडे पर्सनल गोष्ट शेअर केली. त्यांची सुविध पत्नी, आपली वहिनी आणि यांचं माझं दोघांचं गाव सारखंच आहे, भुईज, बरोबर ना? तर या प्रभाकरने सांगितल्याप्रमाणे की आम्ही सातारी लोक पण कुठे कमी नाही. साहेबांना डबा आमच्या सातारी लोकांनी दिले. काय याच्या गजर हा त्यांचा अभिनंदन. साहेबांचे अगदी खास दोस्त मित्र संजय दरेकर आज या ठिकाणी उपस्थित राहिले. आपल्या कामाच्या रगाड्यातून खास साहेबांना निरोप देण्यासाठी आज या ठिकाणी आलेले. बघा ना, ट्रॅफिक विभागामध्ये खरोखर एक खासियत आहे प्रत्येक अधिकाऱ्याची. या कामाच्या रगड्यामध्ये पण आपली कला जिवंत आहे. जोरदार टाळ्या वगैरे संजय दरेकर. मंदिरातील घंटेला आवाज नाही, मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही. कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही. आणि तुमच्या भावनांनाही किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही. आणि म्हणूनच मी आज माझे सहकारी मित्र अर्जुन मांजरेकर साहेब, आगार व्यवस्थापक मुलुंड आगार, यांच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ जो काही समारंभ ठेवला त्यांनी त्यात भावना व्यक्त करण्याकरता मी कुलाब्यावरून धावत या ठिकाणी आलो. अगदी गाडी असताना गाडी सोडून आलो ट्रेनने. का तर मला माहिती आहे 5 वाजता कार्यक्रम कदाचित बंद होईल. परंतु येथे आल्यानंतर फार बरं वाटलं. या ठिकाणी अपघात विभागात अनेक दिवस त्यांनी काम केलंय. 7-8 वर्ष होते. सगळे अपघात विभागातले आजी माजी सगळे बस निरीक्षक, अपघात निरीक्षक सगळे झाडून सगळे या ठिकाणी आलेले आहेत. आणि मी घाटकोपरला त्यांच्या सोबत असताना पाहिलेलं आहे की त्यांचं जे काम करण्याचं कसं होतं, काम करून घेण्याचं ते अतिशय सुंदर होतं. आणि ते एखाद्या कुटुंब प्रमुखासारखे त्या डिपार्टमेंटला सांभाळायचे. अगदी त्या डिपार्टमेंट मधल्या लहान सहान कोणत्याही प्रत्येक कामगाराच्या सुखदुःखामध्ये सामील होण्यासाठी ते त्यांच्या गावापर्यंत जायचे. आम्ही अनेकदा बघायचो
की कोणाच्या लग्नाला गेलेत, कोणाचे कोण शोकसभेसाठी गेलेत, तर अशा विविध कार्यक्रमांसाठी ते नेहमी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत असायचे. आणि वाहतूक विभागात पण ट्रॅफिकमध्ये जसं म्हणतात प्रत्येक अधिकाऱ्याची काम करण्याची पद्धत वेगळी असते. आता जसं एखाद्या कर्मचाऱ्याला मदत करताना कायद्याच्या चौकटीत राहून मदत करावी लागते, ती जर करायची जर आपल्याला शिकायचं असेल तर मांजरेकर साहेबांकडून शिकायचं. आणि दुसरे आहेत आमचे तिवारी साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. नियम वगैरे सगळे डावलून कोणाला कशी मदत करता येईल तर ते त्यांच्याकडून शिकावं. म्हणजे कामगाराचं काम होणं महत्वाचं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे अनेक मांजरेकर साहेबांसोबत त्यांचं कुटुंबीय, अनेक अधिकारी, अंकोला साहेब उपमुख्य व्यवस्थापक, त्याचप्रमाणे खळे साहेब, दुबे साहेब, दुधाने, सतीश कदम, आर डी कदम, असे सगळेच ओळखीचे चेहरे दिसत आहेत. आणि ज्यांचं आज सूत्रसंचालन करतायत वाघमारे साहेब, ते चौधरी साहेब, हे सगळे उपस्थित आहेत. आमचे नवीन वाहतूक अधिकारी आहेत ते बी असतील, बरोबर आहे ना, वाहतूक अधिकारीच आहेत ना. आमच्या सगळ्या ह्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ आज सगळं मुलुंड डेपोला जास्तीत जास्त त्यांनी काळ घालवले असल्यामुळे या ठिकाणी तिथे त्यांचा कार्यक्रम होतोय. निश्चित आनंदाची गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे हा BST एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना, म्हणजे 2-2 वर्ष, अगदी मलाही 2 वर्ष झाले रिटायर होऊन, अजून आम्हाला एक पैसाही मिळालेला नाही. परंतु आज सकाळी अंकोला साहेबांनी टाकलंय की 3 महिन्याचे आता जुलै ऑगस्ट सप्टेंबर 3 महिन्याचे या येत्या 7 तारखेच्या आधी पैसे मिळतील. खरोखर आज चांगली बातमी आहे. मी कुलाव्यामध्ये पण त्या बातमीचं थोडंसं कन्फर्मेशन घेतलं आणि आहे की तशी परिस्थिती आहे. आज आम्ही GM मॅडमला भेटलो. मी एका युनियनचं काम करतो, त्या युनियनच्या वतीने कामगारांचं मागणी पत्र सादर केलं आणि ते मागणी पत्र सादर करताना मॅडमने त्यामध्ये म्हटलं की खरोखर आज जी परिस्थिती जी होऊन गेलेली आहे ती आता विसरा तुम्ही. आता BST ला सोन्याचे दिवस येणार आहेत. कारण काय, आता आपले 22 डेपो कुठून तरी आपल्याला पैसा उभा करायचा आहे आणि महानगरपालिकेने आपली जबाबदारी झटकलेली आहे. आमच्याकडे पैसे नाही, कारण महानगरपालिकेने अनेक लोकांच्या उपयोगी कोस्टल रोड असेल, तुमच्या बाकीचे जे सगळे मेट्रो असेल किंवा भुयारी रेल्वे असेल, इकडे पैसा सगळा त्यांनी दिलेला आहे. त्यांच्याकडे आता पैसा शिल्लक राहणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर BST ने स्वतःच्याच आपल्या ज्या जागा आहेत त्या जागा विकसित करून आपल्या या BST ला 5000 आपल्या स्वतःच्या बसेस, त्याचप्रमाणे सगळ्या कर्मचाऱ्यांची देणी, त्याचबरोबर एक नवीन कामगारांच्या मुलांची भरती, त्याचप्रमाणे कामगारांची निवासस्थाने, हे असे अनेक प्रोजेक्ट त्यांना राबवायचे आहेत. आणि या मावसाहेबांचा खरोखर मी आपल्या वतीने आभार मानेल की त्या अतिशय सक्षम आहेत त्यामध्ये. आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असू दे, देवेंद्र फडणवीस साहेब असू दे, यांच्या साथीने हे सर्व प्रकल्प त्या पूर्ण करणार आहेत. म्हणून आपण आता काळजी करायची कारण नाही. कारण म्हणतात ना, अशा प्रत्येक संपणाऱ्या म्हणतात वाटेबरोबर एक सुखद पहाट असते आणि त्या उगवणाऱ्या पहाटेबरोबरच एक नवीन वाट असते. तशी एक नवीन वाट आता BST मध्ये एक नवीन पर्व सुरू होणार आहे. मित्रांनो, मी अनेकदा आपल्या सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात मी सांगत असतो, एक आदर्श असतात म्हणूनच आपण सगळे एवढे जमा होतो, ऐकतो. एक छोटीशी कविता आहे रिटायर होणाऱ्या माणसांबद्दल. माझ्या अगोदर कोण बोललं की नाही माहित नाही, कदाचित भाग्यश्री मॅडम अनेक कार्यक्रमांना असतात त्यामुळे त्या बोलल्या असतील. कृतार्थ झाले तुमचे जीवन, मांजरेकर साहेब, कृतार्थ झाले तुमचे जीवन कळ्यांची फुले करताना, गंधित झाले समाज जीवन ओंजळे ती भरताना, कर्तव्याचा ठेवा ठेवून सोडून आम्हाला जाताना, हृदय आले आमचे भरून निरोप तुम्हाला देताना. आज खरं तर 58 वर्ष म्हणजे हा विधी लिखित असतं आपलं. एकदा कामाला लागलो की सेवानिवृत्त आपण होणारच आहे. परंतु हे सेवानिवृत्त होत असताना आपलं आयुष्य संपलं असं होत नाही. कारण एक आपल्या आयुष्याची एक नवीन इनिंग चालू होत असते आणि ती इनिंग चालू होत असताना आज मांजरेकर साहेबांचा स्वभाव तसा तर एकदम कठोर आणि शिस्तप्रिय.
त्यामुळे थोडंसं त्यांना त्रास होणार आहे. कारण कसं आहे, रिटायर झाल्यानंतर सेवेशी कोणी असणार नाही. आपल्या घरामध्ये आपल्याला प्रत्येक आपली वस्तू आपल्यालाच घ्यायची आहे आणि आदेश सोडून चालणार नाही. आणि एवढे वर्ष 30-35 वर्ष जी आदेशाची सवय लागलेली असते ती आपली जात नाही. आणि हेच आमच्या अधिकारी लोकांचं दुःख आहे. घरी रिटायर झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीचे आदेश सोडायला लागतो आणि मग घरचे लोक तिरस्कार करायला लागतात. तुमचं आता साहेब पण संपलेलं आहे. तुमचं जोपर्यंत इन्कमिंग होतं तोपर्यंत तुम्हाला किंमत. आता तुमचं सगळं आउटगोईंग आहे, जेवढं आउटगोईंग आहे त्यामुळे तुमच्या या मताला काही किंमत नाही. म्हणून तुम्हाला तुमचं आरोग्य सांभाळायचं. तुमचं आरोग्य सांभाळणार तर तुम्ही घरातल्या लोकांच्या कामाला येणार. कुठेतरी मुलांचे लग्न होतील, आता नातोंड होतील आणि त्यांना सांभाळण्यासाठी तरी ते तुम्हाला बाबा थांबा तुम्ही आमच्याबरोबर असे म्हणतील. नाहीतर आपलं हम दो आणि हमारे दो ही आत्ताची जी संस्कृती आलेली आहे त्यानुसार आई वडिलांना कोणी सांभाळायला तयार नसतं. परंतु मला वाटतं तसं होणार नाही. कारण आज मांजरेकर साहेब मगाशी बोलले माझ्या बॅक पेनचा मिसेसला त्रास आहे. आई वडिलांनी या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुलांना संस्कार दिले, शिक्षण दिले, चांगली नोकरी लागलेली आहे त्यांना. अशा परिस्थितीत त्यांना कोण सोडून जाईल असं वाटत नाही. परंतु तरीही मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुम्ही सक्षम आणि आरोग्य तुमचं चांगलं आहे तोपर्यंतच आपण लोकांना हवेसे वाटतो. एकदा आरोग्य बिघडलं की घरातल्या लोकांना नकोशे होतो. म्हणून चालाल तर वाचाल. मी नेहमी एकच संदेश देत असतो, चालाल तर वाचाल. रोज 2 तास सकाळ संध्याकाळ जरी मी आता सांगत असतो तुम्हाला, मलाही करताना खूप त्रास होतोय ते. मी 2 वर्ष जरी झाली एकही पैसा BSTचा घेतला नाही तरी पण मी त्यातल्या त्यात जरा थोडासा इतरांच्या मानाने, म्हणजे मला अजून लोक बोलतात अरे तू रिटायर झाला वाटत नाही, म्हणजे मला कुठेतरी बरं वाटतं जरा. चला 60 वर्षाचा होऊन पण अजून आपण रिटायर झालेले वाटत नाही. परंतु ते याचंच आहे की तुम्ही सतत एंगेज राहा. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. म्हणून तुमचं मन मोकळं ठेवू नका, हे कुठेतरी गुंतवा. जसं मी युनियनच्या कार्यामध्ये गुंतवलं, सामाजिक कार्यात गुंतवलं, सहकारात गुंतवलं, तसं तुम्ही कुठेतरी एखाद्या आपल्या आयुष्यभर तुम्ही आपला प्रपंच उभा करताना ज्या काही इच्छा आकांक्षा आणि तुमच्या आवडीनिवडी असतील याला मुरड घातली असेल आणि एक अतिशय चांगला एक प्रपंच उभा केलाय, तर हे करताना त्यांच्या कुटुंबियांना मी आता विनंती करेल की तुम्ही आता त्यांच्या ज्या काही उर्वरित आयुष्यामध्ये त्यांना जे फिरायचं राहिलं असेल, भ्रमंती करायची राहिली असेल, तर त्यांना ती जगभर भ्रमंती करू द्या. त्यांना जास्तीत जास्त हे आयुष्य मिळण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळण्यासाठी त्यांना एक सहकार्य करा, त्यांना साथ द्या, एवढीच मी आपल्याला विनंती करेन. आणि उर्वरित त्यांचं हे जे आयुष्य आहे ते अतिशय सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं जावो अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि अतिशय असा हा सुंदर क्षण एकदम डोळ्यात टिपण्यासारखा आहे. प्रत्येकाचे फोटो काढून घ्यावेत असे सगळे जण सहकारी त्यांचे आलेले आहेत. आणि हे सगळं होत असताना जाता जाता मी एकच प्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांचा एक शेर या ठिकाणी मी बोलतो आणि माझं भाषण संपवतो. मित्र, कारण हा सेवानिवृत्तीचा क्षण हा काही वारंवार येत नाही आयुष्यात. या ठिकाणी तुम्हाला संधी अजूनही मी सांगतो, जे कोणी बोलले नसतील त्यांनी व्यक्त व्हा इथे. कारण मांजरेकर साहेबांचा सेंड ऑफ आपण ठरवूनही पुन्हा इथे करू शकत नाही. आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि शेवटची संधी आहे. त्यामुळे हा कार्यक्रम होत असताना हे सगळे क्षण आपण कॅमेऱ्यात आपले टिपत असताना, ते बघा तिथे फोटोग्राफर बसले, प्रत्येक व्हिडिओचं प्रत्येक क्षणाचं चित्रण करतायत. तर हे चित्रण होत असताना हे मांजरेकर साहेबांना संजीवनी देणारे ठरणार आहेत पुढील आयुष्यामध्ये. त्यांचं जे उर्वरित आयुष्य आहे, कधी जेव्हा त्यांना एकांत सत्वेल त्यावेळेला ते उघडून बघतील की हे माझ्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात हे लोक आले होते, हे लोक बोलले होते, यांनी असं सांगितलं होतं. तर म्हणजे मी असं म्हणेल, आंखों में महफूज रखना सितारों को, म्हणजे काय जपून ठेवा या गोष्टी, हे क्षण जपून ठेवा. आंखों में महफूज रखना सितारों को, अब दूर तलक सिर्फ रात ही रात होगी, अब दूर तलक सिर्फ रात ही रात होगी. यहाँ हम भी मुसाफिर है, यहाँ तुम भी मुसाफिर हो, किसी ना किसी मोड़ पर फिर मुलाकात होगी, फिर मुलाकात होगी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छान दर्गड साहेब.
खूप चांगलं आपण रिटायरमेंट नंतर आपल्याला काय करायला पाहिजे याचं तुम्ही साहेबांना मार्गदर्शन केले. पण मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मी एक आय विटनेस आहे. चालायची तुम्ही गोष्टी केल्या ना, साहेब 6 वाजता उठून समोरच्या मैदानात चालायला जातात. नेहमी चालतानाच दिसतात मला ते. त्यांची स्वतःची गाडी असून देखील त्यांनी कधी गाडीचा वापर गाडी चालवताना मी कधी बघितले नाही. बरोबर ना साहेब? तर हे साहेबांनी आतापासूनच सवय लावून घेतली. त्यानंतर माझ्या पाठी उभे आहेत साहेबांचे लाडके बाला. तर बाला मगापासून वाट बघतायत 2 शब्द साहेबांबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी. मी त्यांना विनंती करेन की ते अगदी मोजक्या शब्दात आपल्या भावना व्यक्त कराव्या. आजचा जो आपला सेवा साफल्य सोहळा म्हणजे सेवानिवृत्त सत्कार जो आयोजित केल्याचा सत्काराचे सत्कारमूर्ती मांजरेकर साहेब. मांजरेकर साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी ज्यावेळेस सहाय्यक वाहतूक अधिकारी या पदावरती जेव्हा मला मुलून आगार दिला, ज्यावेळेस शेवटचा दिवस असतो ट्रेनिंग 7 दिवस ट्रेनिंग दिली. त्याच्यानंतर वडाळ्याला बोलवलं. वडाळ्याला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला आमच्या बॅचमध्ये 21 लोक होते. प्रत्येकाला वाटायचं का मला मुलून डेपो. पण 21 मध्ये फक्त प्रत्येक डेपो 27, प्रत्येकाला मुलून डेपो मिळणं शक्यच नव्हतं. जेव्हा माझा नंबर आला आणि 16-17 नंबरला मी होतो, पण जेव्हा मला मुलून डेपो दिला तर आमच्या 21च्या 21 सहकार्याने जोरदार माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या. ज्यावेळेस मी ट्रेनिंगला दिंडोशी ट्रेनिंग स्कूलमध्ये असतं, दिंडोशीला ट्रेनिंग देतो आपल्याला आठवडा 15 दिवसाची, त्यावेळेस मला मुलून डेपोत द्यायचे ट्रेनिंगसाठी. त्यावेळेस मला तिथे सांगायचे मांजरेकर साहेबांना माझा काही परिचय नव्हता. पण ज्यावेळेस मी 2 तास आपल्याला इकडे स्टँडिंग द्यायची तर मांजरेकर साहेब मुलून स्टेशनला यायचे. मी ट्रेन बघून आल्यानंतर मला त्यांची भेट गाठ व्हायची, चहा पाणी व्हायचं. नंतर त्यांनी मला काम कशा पद्धतीने करायचं. मी आउटडोअरमधून आलेले तुमच्यासारखा एक स्टाफमधून आलेला व्यक्ती होतो आणि त्यांच्याकडनं जो अनुभव होता आज एवढ्या वर्षाचा अनुभव, तर ते मला 4-5 दिवस सतत नेहमी प्रत्येक चौक्या व्हिजिट मारायचे, कशा पद्धतीने ऑपरेशन चालू करायचं शिकायचं, असं भरपूर त्यांच्याकडे मला मार्गदर्शन मिळालं. आणि तेच आज मला माझ्या या शेवटच्या मी पण आज सहाय्यक आगार व्यवस्थापक घाटकोपर डेपोला. घाटकोपर डेपो म्हणजे 70 डेपोमध्ये सगळ्यात मोठं ऑपरेशन घाटकोपर डेपोला करत आहे. 201 टर्नवड्याचा. तर त्यांनी जे मला मार्गदर्शन केलं त्याचाही आज मला खूप फायदा झाला. आणि खरोखरच आम्ही एक मुलून डेपोला असताना 4 ATO होते. 6 वाजता तिकोणे म्हणून होते, कोविडमध्ये ते ऑफ झाले. 8 वाजता सुशील कुलकर्णी साहेब यायचे, 14 वाजता मांजरेकर साहेब आणि 15 वाजता मी. आमचे फिक्स ड्युटी असायचे. आमच्याकडे शरद गायकवाड साहेब त्यांचे DM होते. तर ज्यावेळेस माझा पहिला दिवस होता त्यावेळेस मी पहिल्यांदा फोन केले, विरकर साहेब होते. त्यांनी मी फोन करून सांगितलं साहेब मला मुलून डेपो दिलेला आहे. साहेब मला बोलले चौधरी उद्या 6ची ड्युटी आहे, 6 वाजता यायला माझ्याकडे गाडीच नाही आहे. पहिली माझी कसार यायची 5:45ला, ती येते 6:15 6:30 यायची. शेवटी ते मी घरी जाऊन संध्याकाळी 8:30-8:30ला घरी पोहोचलो. लास्ट गाडी पकडून मी डेपोत येऊन झोपलो. पण मांजरेकर साहेबांनी मात्र दुसऱ्याशी त्यांना सांगितलं साहेब चौधरीला येण्यासाठी इकडे मुलं 6ची ड्युटी करणं शक्यच नाही. मी त्यांना 15 वाजता घेतो, मी 14 वाजता येतो. सगळं लाईन ऑफिसला आम्ही व्यवस्थित सांभाळतो. आमचं मुलुंड डेपोचं डिव्हिजन सगळ्यात खूप मोठं होतं. ओवळागाव, रेतीबंदर, कारेगाव, इकडे मापी नाका, आयरोली वगैरे 11 चौक्या होत्या. 11 मध्ये नंतर एक चौकी आपण साहेब बंद केली 391ची गिंडीपाडा. तर आम्ही रोज स्टाफकार सुद्धा एक दिवस मांजरेकर साहेब घ्यायचे, एक दिवस माझा, अशा पद्धतीने आम्ही रोज मुलुंड डेपोचं ऑपरेशन म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने सांगलं. आणि त्यांच्यामुळे मला खूप काही शिकायला मिळालं. मग साहेब आता काय आलं साहेब, मी 2 तास बसून होतो. आज शुक्रवार आहे, 31 जुलै 2024 शुक्रवार. साहेब 2 तास मागे सारखी गुजबुज झाली होती. साहेबांनी आज आम्हाला जेवण दिलं. तर मी त्याचा कोकणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सगळा विषय निघाला म्हणून तो विषयावर जातोय साहेब. एक हसण्यासारखा एक थोडासा विषय आहे. तर सगळे बोलले साहेबांनी आज आम्हाला शाकाहारी जेवण दिलं. साहेबांनी काहीतरी वेगळं ताव पाण्यासारखं आज जेवण मिळतं. साहेब सगळ्यांची अपेक्षा तीच होती, पण हरकत नाही. साहेबांनी आता पोयनाडला मोठा एक आलिशान बंगला बनवलेला आहे. जेवढे मागे सगळे आहेत ना साहेब, सगळ्यांना आपल्याला घेऊन जातील एवढे नक्कीच आहे. जास्त काय बोलत नाही, हे खूप झालेलं आहे. साहेबांना पुढील आयुष्यासाठी खूप आपल्या मुलुंड डेपो सगळ्या बेस्ट उपक्रम सर्व अधिकाऱ्यांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढील आयुष्य सुखी समृद्धी निरोगी जावं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला खूप खूप धन्यवाद. बालाची 4:57 ट्रेन आहे. आज या ठिकाणी साहेबांचे कुटुंबीय, त्यांचे ज्येष्ठ बंधू आप्पा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आप्पांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय आणि आपले मनोगत व्यक्त करायचंय.
नमस्कार. आज माझा छोटा बंधू अर्जुन हा जवळजवळ 37 वर्ष 8 महिने वेस्टमध्ये सेवा करून सेवानिवृत्त होत आहे. त्याबद्दल त्याचे खूप खूप आभार. आम्ही आमच्या 4 भावांमध्ये हे शेवटचं आमचं शेंडेफळ होतं आणि एकदम अत्यंत हुशार. 10वीमध्ये त्याने त्याची हुशारपणाची झुलूक दाखवली होती. त्यानंतर त्याच्या अगोदर मी काकाकडे परेडला मुंबईला आलो होतो. मी पण बेस्टमध्ये 3 वर्षे अप्रेंटिसशिप पूर्ण करून मेकॅनिक म्हणून बेस्ट रुजू झालो. त्यानंतर ह्याला बंधुराजला बोलवलं मुंबईला. त्याने पण AC मेकॅनिकची 3 वर्षे अप्रेंटिसशिप पूर्ण करून तो पण बेस्ट कुपरमाच AC मेकॅनिक म्हणून रुजू झाला. त्यानंतर 2-3 वर्षांनी ATOची जी ॲड निघाली BST उपक्रमा, त्याच्यामध्ये त्याला मी अर्ज करायला सांगितला तू पण हे कर, कारण त्याने आर्यभट्टमधून पार्ट टाइम ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. ते पूर्ण त्याच्यामध्ये त्याचा नंबर लागला, पास झाला. आणि हा AC मेकॅनिक पुढे होऊन वाहतूक अधिकारी होऊन बेस्ट कुपरमाचं नाव उज्ज्वल करेल याचा मला फार अभिमान वाटतो. त्याच्या ज्या हुशारपणाची बेस्ट कुटुंबाला जी मदत झाली त्याबद्दल मला त्याला बेस्टमध्ये भरती करून फार उपकार केले असं मला वाटतं. आणि त्याचे जे पुढील जे आयुष्य आहे ते सुखाचे, समाधानाचे आणि आमच्या कुटुंबाबद्दल त्याला सगळ्यांना एकत्र करून आमच्या कुटुंबाचं पण नाव उज्ज्वल करावं असं मला वाटतं. आणि त्या पुढील आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. त्याचप्रमाणे साहेबांच्या कुटुंबातील त्यांचे मावस बंधू पेडणेकर साहेब हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि आपल्या बंधूंविषयी काही आठवणी जागृत करायच्या आहेत. नमस्कार. हॅलो. माझं नाव लक्ष्मण पेडणेकर. मी आता मुलुंडला जातो. हे माझे सख्या मामांचे मुलं आहे. BSTचा बघायला गेलं ना तर आमच्या म्हणजे माझ्या वडिलांपासूनचा BSTचा संबंध आहे. BSTमध्येच माझे वडील होते कंडक्टर होतं मुंबई सेंट्रल डेपोला. ॲक्च्युली ते पहिले ट्राममध्ये होतं. ट्रामनंतर BST कन्वर्ट झाले. BSTमध्ये त्यांनी काम केलं. त्यांना काका होतं म्हणजे. त्यानंतर माझे मावशे होते आणि तिथून जो प्रवास झाला तो त्यामध्ये हे 3 जण आले. म्हणजे आप्पा म्हणतो म्हणजे हनुमंत मांजरेकर, शिवराम मांजरेकर यांचे दुसरे बंधू एक आहेत ते, आणि हे अर्जुन उर्फ पंडू. आम्ही पंड्या म्हणतो त्याला. पंड्या नाव या टोपण नावानेच आम्ही त्याला हे करतो. मी ME महाडीमधून निवृत्त झालो आहे. जवळजवळ मला 18 वर्ष झाली निवृत्त होऊन ME महाडीमधून. ME महाडीमध्ये काही वेळेला पंड्या यायचा तिथे. आमच्या माझे जे ऑफिसर होते PRK मूर्ती म्हणून आपल्यापैकी ट्रॅफिक डिपार्टमेंटचे लोक माहिती आहे, त्यांना माहिती असते. ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन डिव्हिजनचे ते हे होते ऑफिसर होते. ते त्यांना भेटायला यायचे. त्यावेळी बंड्याची आमची भेट व्हायची. बंड्यांचं जे आयुष्य जे आहे पंडूचं ते आम्ही लहानपणापासून आता बऱ्याच लोकांनी यांचं त्यांचं म्हणजे लहानपणा म्हणजे त्यांचं जीवनपट सांगितला. पण त्यांचा जीवनपट आम्ही मी तर जवळपास एकदम जवळून पाहिलेलं आहे.
आमचे मोठे मामा फक्त 2 मोठे मामा होते ते परेलला एक काळात वगैरे राहायचे आणि यांचे वडील हे गावी शेती करायचे आणि शेती करून या मुलांना त्याने शिक्षण दिलं. एक बहीण होती आमची, ती लहानपण म्हणजे काही आजारामुळे काही लहानपणी ती एक्सपायर झाली. मी जेव्हा परेलला राहायला आलो मामाकडे, माझ्या मोठ्या मामाकडे, त्याच्यानंतर आप्पा आला. आप्पाच्या यांचा मोठा भाऊ एक होता अण्णा म्हणून गंगाराम, तो एक्सपायर झाला. आम्ही एकत्र त्याचा आप्पा आला. आप्पानंतर बंडू आला. पण आम्ही खरं म्हटलं त्या बंडूकडून धडे घ्यायला पाहिजे तर घेतले नाही, बंड्याकडून म्हणा किंवा आप्पाकडून. कारण ते दुसरीकडे राहत असताना सुद्धा आणि तिथे ज्यावेळी परेलला आलं म्हणजे सांगायला खेद वाटतो की त्यावेळी लाईट पण नव्हती. त्या परेलला त्या आंबेवाडी म्हणायचं त्या लाईट नव्हती. तिथे या दोघांनी एवढा मनापासून अभ्यास केला, झटून अभ्यास केला आणि ते AC अप्रेंटिसशिप, मेकॅनिक अप्रेंटिसशिप उत्तम प्रकारे पास केले. कारण अर्जुन हा पहिला मुळातच हुशार विद्यार्थी होता, मुळातच हुशार. योगायोगाने सांगायला मला अभिमान वाटतो की माझा वर्गमित्र, माझं गाव मिळवाव, देवगड तालुका, आणि हे यांचं मालवण पोपळघाटी लागायचे. पण माझा वर्गमित्र हा यांचा शिक्षक होता, एकनाथ मांजरेकर म्हणून. आणि तो मला वेळोवेळी सांगायचा, अरे तुझे ते भाऊ आहेत ना, ते एवढे हुशार आहेत ना, एवढे हुशार आहेत ना, मी पण फिका पडतो त्यांच्यापुढे काही वेळेला. हा एक योगायोग आहे. आणि अशा परिस्थितीतून येऊन एक मोठ्या म्हणजे BHG सारख्या ऑर्गनायझेशनमध्ये उच्च पदस्थ होणं ही सोपी गोष्ट नाही. आणि ती अर्जुन मांजरेकरने करून दाखवली. आम्हाला खरोखरच सगळ्या कुटुंबियांचा आम्हाला अभिमान आहे त्याच्याबद्दल. आणि त्याने अशीच म्हणजे जे हे सेवा दिली. आता मी सगळ्या तुमच्या कर्मचारी वर्ग जो आहे, अधिकारी वर्ग आहे, त्यांचे सहकारी वर्ग आहे, सगळ्यांनी जे जे काही ते सांगितलं ना, ते खरोखरच म्हणजे वाखाणण्याजोगं आहे. आणि नॉट ओन दॅट मी असंही सांगेन तुम्हाला, मी ज्या वेळेस इथे मुलुंडला फिरतो काय वेळेला, एकदा मी गव्हाणपाड्यामध्ये उभा होतो बस स्टॉपला, 403ची वाट बघत होतो. तिथे जे तुमचे ॲड्रेसवाले निळ्या ॲड्रेसवाले असतात चेकर, ते उभे होते. त्यांना म्हटलं कुठला तुमचा डेपो, मुलुंड डेपो का? म्हटलं हो. तर म्हटलं अमुक अमुक याला ओळखता का? तर म्हटलं हो ओळखतो. ते म्हणाला ओळखतो. मांजरेकरचा आता DM होऊन आले, तेव्हा घाटकापूर ते इकडे DM होऊन आले होते. म्हटलं मी त्यांचा भाऊ. एकदा तर अशी परिस्थिती झाली होती, मी एकदा बसमधून प्रवास करत होतो, आलो आय थिंक मला वाटतं परेलला कुठेतरी होतं, त्या परेलला उतरलो बसमधून. 2 चेकर समोर आले माझ्या, तिकीट दाखवा. मी म्हटलं तिकीट, आणि समोर उभा होता साहेब उभे होते. म्हटलं तिकीट तुम्हाला नाही द्या, मी त्यांना देतो म्हटलं. ते बघत राहिले. त्यांना काय म्हटलं भाऊ आहे मला तो, म्हटलं त्यांना देतो. मग तुम्ही जा म्हणाले. म्हणजे एवढी. आणि कुठेही गेल्या आणि त्यांचे एक सांगितलं ओळख सांगितलं तर त्यांना न ओळखणारा आता कुठलाही चेकर भेटला नाही, कुठलाही स्टाफ भेटला नाही. अशा ह्या मांजरेकर साहेबांचं, तुमच्या आमच्या बंधूचं आज सेवानिवृत्त होत आहे. त्याच्या भावी आयुष्याला उत्तम प्रकारे त्याला आरोग्य, सुख, समाधान लाभू दे हे आशीर्वाद देतो. मोठा भाऊ म्हणून आशीर्वाद देतो. आणि मी माझे 4 शब्द येथे संपवतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. साहेबांबद्दल सगळ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेच आहे, पण वेळेअभावी थोडं आपण इथे मनोगत व्यक्त करण्यासाठी ब्रेक घेऊया आणि प्रथम आपण सत्कार करून घेऊया. तर मी मॅडमना आणि संगीता मॅडमना विनंती करेन की साहेबांच्या मिसेसचा आधी सत्कार करून घेऊ. सायली ना, राजे मॅडम ना.
श्री प्रभाकर खळे साहेब, बसून घ्या, बसून घ्या. 2 मिनिटात मी संपवतो. मॅडमनी मला बोललेले फक्त 2 शब्द बोला, फक्त 2 शब्द. मी 4 शब्द बोलतो. जय हिंद, जय भीम. सर्वांनी बसून घ्या. बघा, आम्हाला माहिती आहे हे लोक 5च्या नंतर थांबत नाही, म्हणून मी मांजरेकर साहेबांना बोललो होतो 2 वाजता सुरुवात करा. आता एवढा थांबलेले तर थोडाफार थांबा. मांजरेकर साहेबांच्या बद्दल बोलायचे जर गेलो आपण तर घरी लफडा होईल. कारण सर्वांनी मांजरेकर साहेबांची लय तारीफ केलेली, लय तारीफ नाही कौतुक. पण मी काय, एक खरी गोष्ट आहे ती सांगा. काय बेटा काय नाव आकाश आणि क्षिती आणि ताई पण आहे, त्यांची विशेष पण आलेली आहे. सर्वांनी एवढा तारीफ केली. दरेकर कुठे गेले? दरेकर संजय भाई, यांचं नावच संजय. महाभारत घडवून टाकले आणि महाभारतचे एक पात्र अर्जुन होते. अर्जुन त्यांनी महाभारत जिंकलेले आहे. मी काय राजकारणी नाही. संजय भाऊ दरेकर तर राजकारणी आहे, दुधाने पण राजकारणी आहे. हे लोक राजकारणी होते, व्यवस्थित बोलले. काही आता मांजरेकर साहेबांबद्दल मी बोलतो, सर्वांनी तारीफ केलेली आहे, पण मी खोटं बोलणार नाही. मी पण संजय महाभारत बोलू का मांजरेकर सर? दुधाने बोलतो, बोलू नका बेटा, काय टेन्शन घेऊ नको. आमचे मांजरेकर साहेब जसा महाभारतचे अर्जुन होते तसा इथे पण हे अर्जुन आहे. त्यांच्यामध्ये कुठल्याही वाईट गोष्टी नव्हती. वाईट गोष्टी, मराठी जरा कमी येते मला, माफ करा. वाईट गोष्टी, वाईट व्यसन नाही. मांजरेकर जसा दिसतात चेहरा एकदम कडक स्वभाव नाही असं मला वाटतंय. पण दरेकर साहेबांनी एक सांगितलं की ते कडक आहेत आणि आदेश देतात. मी साहेब तुम्हाला विनंती करेल की उद्यापासून तुम्ही आदेश द्यायचे बंद करा. जसा ते बोलले आतापर्यंत काय आपले भाऊ बंधू आहे, कंडक्टर असू द्या, ड्रायव्हर असू द्या, साहेबांचे आदेश निघाला की ते विचारे कसे कुठून, म्हणजे पाणी पाहिजे भेटते, काय पाहिजे भेटते. तर तसा घरी आदेश देऊ नका, विनंती करा. बेटा पाणी भेटेल काय मला सांग. असा माझा व्यक्तिगत मत आहे. मी तर करणार, 11 महिन्याने रिटायर्ड होणार, मी करणार. आणि बाकी दरेकर साहेब प्रत्येक वेळी बोलायचे की हे पैसे असा गुंतवा, हे करा, ते करा, पैसे कोणाला देऊ नका. ह्यावेळी बोलले नाही. मी स्वार्थपती आहे. पण आता माझी गोष्ट माझ्या मनाच्या जर सांगितले तर तुम्हाला पटेल की नाही माहित नाही मला. तुमचा एक मुलगा इंजिनियर आहे, प्रोजेक्ट मॅनेजर आहे मोठा, बरोबर बेटा? आणि एक सीए करतो. सीए करतो म्हणजे पैशाची खाण. सीए झाला की पैशाची खाण. पण मेहनत आहे सीए मध्ये, इंजिनियर वगैरे मध्ये कमी मेहनत आहे. माझं असं मत आहे की मी रिटायर्ड झालो, मला जे पण 40, 50, 20 लाख, 10 लाख किंवा 1 कोटी भेटतील ते मी काय करणार आहे. दुसऱ्या दिवशी जर सॅटर्डे संडे नसेल, मिसेसच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करून टाकणार आपल्या स्वतःच्या. आणि त्याच्या मागे हे आहे. आता हे दरेकर साहेबांनी जेवढे बोललेले ना साहेब, ते खरोखर बरोबर आहे. ते रिटायर्ड झालेले आहे, त्यांनी भावना व्यक्त केलेले. मग मी पण विचार करतो ट्रान्सफर करू की नाही, पण करून टाकू, बघू आपण. तर ट्रान्सफर केल्याच्या मागे एक राज आहे, राज, मोठा राज आहे. काय हे नेता लोक जास्त बोलतात, मी जास्त बोलणार नाही, 2 मिनिटात घेणार.
5 मिनिटं नरोडे साहेब बोलतात, कमीत कमी 5 मिनिटं बोला. ते आमचे बॉस होते ATO मध्ये, आता पण बॉस होते. त्यांची पण मुलगी MBBS डॉक्टर आहे, चांगलाच ते. त्याच्या मागे काय आहे राज ते पण सांगतो ताई मी. आपला डोकाचे टेन्शन जे आहे ना कमी करून टाकायचे, झटकून टाकायच्या. कारण आपल्याकडे पैसे असेल, भाऊ पण येणार, बहिणी पण येणार, मौसी पण, कोण आले असेल तर आधी क्षमा मागतो. राग मानू नका, व्यक्तिगत मी कोणावर बोलत नाही. भाऊ तर आलेलेच आहे हो, सगळे ते चांगले हे रिटायर्ड झालेले आहे. माझ्या भावासारखा नाही, माझा भाऊ गावी असतो. तर जर पैसे विषयच्या नावात तुम्ही ट्रान्सफर केले तर डोकादुखी कोणाचं वाढेल? मिसेसचे. लक्षात आलं का ताई? ते आम्ही हे आमचे मित्र आहेत, त्यांना वाचवण्यासाठी मी बोलतो की ताईच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून टाका, तुमच्या डोकेदुखी कमी होऊन जा. आता किती 27 वर्ष 8 महिने कमी डोकेदुखी नव्हते. 37 वर्ष 8 महिने कमी डोकेदुखी नव्हते. आता डोकेदुखी कमी करा, मस्त फिरा. आमच्या अयोध्याला पण या. आमच्या काय, आम्ही तर इथेच पैदा झालेलो आहे. अयोध्याला या, काशी विश्वनाथला या, VIP दर्शन भेटेल. जायचं असेल मला सांगा, टेन्शन घेऊ नका, फिरून या. आणि नाही मॅडम आता मला बोलली, मांजरेकर साहेबांना सांगा की आता ते ऑलरेडी मी बोललो, आदेश देऊ नका, घरी जाऊन दादागिरी करू नका. आणि असं करू नका की 8ची ड्युटी आता 9ची ड्युटी झालेली आहे, 8:30ला ते येते ना, ते 9ची ड्युटी असून 8:30ला आम्ही पण येतो मॅडम. ट्रॅफिकचे ऑफिसर लय इमानदार आहे आणि सुटायचं वेळ नसते. तर आता भरपूर ताईला त्रास दिलेले तुम्ही. सकाळी 5:30ची ड्युटी केलेले, 6ची केलेले आहे. आता त्या लोकांना आराम करू द्या. आणि जसं दरेकर साहेबांनी की दुधाने कोणीतरी सांगितले लग्न करा, आम्हाला बोलवा. आणखी एक दुसरा आपला बालकृष्ण कुठे? बालकृष्ण निघून गेले. मी बालकृष्णला सांगणार होतो, आता मांजरेकर साहेबांनी मालवणीचा कट्टा नाही केले, बरोबर? काय ते तोडायचं काहीतरी. मी तर ब्रह्मन आहे, खात नाही, मला व्हेज लागते. तर बालकृष्ण चौधरीने जे त्यांच्या कोण असेल ना, त्यांनी सांगायच्या की त्यांनी ठेवला पाहिजे 31 ऑगस्टला. का वार कुठला? वार 31 ऑगस्टला संकष्टी आहे. खाऊ आपण, काय नाही, सगळे चालते. बाकी आम्हाला बोलायची संधी दिली. मांजरेकर साहेब काय चुकीचे बोलले असेल, चुकीचे बोललोच नाही मी, तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि मांजरेकर साहेबांचे एक आहे, जे पटला तेच करतात. पण साहेब आता मी विनंती करेल, जरी घरी नाही पटलं तरी सुद्धा करा. काय नाही बोलले, हे पूरब दिशा आहे, जरी पश्चिम आहे तुम्हाला माहिती आहे, सांगायचं हो पूर्वच आहे. तशा करणार नाही ताई, तुमचे मुले पण चांगलेच दिसतात मला, जरी भेटलो नाही. कोण काय करणार नाही, पण ही गंमतची गोष्ट होती. पण काय साहेब आराम करू देते ना. पण 5:30ची आमची ड्युटी असायची, तर ते 3 वाजता 3:30 वाजता उठले असतील. आणि दरेकर कोण बोलला चालतच असतात. दरेकरांनी बोलले 24 तास चालत असतात, मग झोपतात कधी? तर आता आराम करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तिवारी साहेब. तुमच्या मनोगताने सगळ्यांना खूप उत्साह आणि आनंद झाला. आणि तुमचे जे सल्ले मोलाचे, लाख मोलाचे, ते साहेब आचरणात आणतील अशी आशा करूया. तर आता ह्यापुढे आपले उत्सवमूर्ती श्री अर्जुन वसंत मांजरेकर, जे आता उद्यापासून ते आपल्याला उपयोगी पडणार आहे अशी त्यांच्याकडनं ग्वाही घेणारच आहोत आपण. आणि साहेबांना मी विनंती करेन की 2 शब्द बोला. उपस्थित माझ्या सर्व
बेस्ट परिवारातील बंधू आणि भगिनीनो, तसंच माझे कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्र परिवार सर्वांना माझा साष्टांग नमस्कार, साष्टांग दंडवत. खरं म्हणजे प्रोटोकॉल करून थोडं उलटं झालं. अध्यक्षीय भाषण शेवटी पाहिजे होतं. तिवारी साहेबांनी आपल्याला हसून खेळून सोडलं आणि जो गंभीरपणा होता माझ्या याच्यात निरोप संभारातला तो त्याने हवाच काढून घेतली. थोडंसं मला गैर वाटेल आपण कसं काय बोलणार, पण साहेबांनी एक चांगलं मनोरंजन केलं. त्यांचं ते खास वैशिष्ट्य आहे, जातील तिकडे सगळ्यांना हसवतात आणि मला सुद्धा हसवून गेलं. खूप बरं वाटलं. जास्त बोलणं नाही, बोलता पण येत नाही अशा वेळी. आतापर्यंत मी या अध्यक्ष भाषण करायचो रिटायरमेंटच्या कार्यक्रमात. आज माझ्यावर उलटी वाढेल, स्वतःबद्दलच बोलायचं आहे. त्या जवळजवळ बेशमधील 42 वर्षाच्या कालावधीमध्ये बराच कालावधी निघून गेला. बेशमध्ये भरती झालो तेव्हा 38.5 किलो वजन होतं आणि या प्रदीर्घ कालावधीत आता 82 किलो आहे. यात बरंच काय आलं. आणि ह्या मला ज्या घडविण्यामध्ये माझा मोठा जो हातभार असेल त्या माझ्या सहचार्यांनी, माझ्या पत्नी यांनी मला फार मोलाचा हातभार लावला आहे. आणि त्याआधी माझे बंधू अप्पा, त्यांनी मला बेस्टमध्ये आणलं. मला याची इच्छा नव्हती, मला शिकायचं होतं कॉलेज, पण ते म्हणाले शिकून तू नोकरीच करणार आहेस कॉलेज करून, मग तू अप्रेंटिसशिपवर नोकरी मिळणारच आहे. मग मी कॉलेज सोडलं आणि बेस्टमध्ये अप्रेंटिस झालो. नंतर अप्रेंटिसशिप करताना साईड बाय साईड नाईट कॉलेज केलं 5 वर्ष. मग ग्रॅज्युएट झालो आणि 1990 साली जेव्हा ग्रॅज्युएट झालो आमच्या मिसेसची ओळख झाली. आमचं लव्ह मॅरेज आहे, सांगायला सगळ्यांना माहिती आहे, पण तोंडावर कोण बोलत नाहीत, मागून बोलतात. आणि जेव्हा लग्न झालं 97 साली, त्याआधी मी 6 वर्ष एकत्र होतो आणि 6 वर्षामध्ये मला बरंच त्यांनी परिवर्तन केलं माझ्यामध्ये. जेव्हा मी ग्रॅज्युएट झालो 90मध्ये, ATOचे फॉर्म निघाले होते, पण म्हणतात ना खूप मस्ती अंगात असते त्याची, तेव्हा फॉर्म भरला नाही. आणि त्यावेळी आमचे अंकुला साहेब होते, आम्ही त्या बॅचला असतो. पण आमच्या मॅडमनी काउन्सिलिंग केली, अधिकारी व्हा, पुढचं तुमचं कल्याण होईल. आणि त्यांचा एक मी फॉर्म भरला आणि 1992च्या बॅचला आम्ही ATO झालो. आणि त्यांच्यामुळेच मी आज या पदावर आहे. ATOच्या ड्युट्यापूर्वी आता सोप्याच आहेत. पूर्वी खूप 5:30, 6, दुपारी 14, 16 अशा आम्ही सर्व ड्युट्या केल्यात. जवळजवळ 22 वर्ष ड्युट्या केल्यात. आणि त्यामध्ये खरोखर तब्येत सांभाळायचं काम आमच्या मॅडमनी केलं आहे. कधीही उठा, असा एकही दिवस गेला की मी डबा नाही माझ्याकडे. जरी आजारी असली तरी पण डबा असतोच. आणि वेळेसाहेबांनी सांगितलं की खरोखर हॅट्स ऑफ टू हिम, फॉर हिम. जवळजवळ मी 8 वर्ष सप्लायमध्ये होतो AC मेकॅनिक म्हणून. 1996 मध्ये कपाटात ठेवली वाहतूक क्षेत्रामध्ये आलो आणि मला पहिला डेपो दिला कुर्ला. आणि खरोखरच कुर्ला डेपो मला असा दिला गेला की मला चांगले गुरु लाभले. मुख्य म्हणजे आमचे कुटुंब प्रमुख आंबेडकर साहेब, ते आमचे गुरु होते. आणि ज्याने मला ग्राउंडला काम करायला शिकवलं, आमचे 4 होते गुरु. त्या 4 गुरुपैकी आज माझे 2 गुरु या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघांनाही विनंती करेन उभं राहावं आणि मला साथ द्यावी. आमचे खळे साहेब आणि गावडे साहेब, खरोखरच त्यांनी मला हात धरून शिकवलं. मला ट्रॅफिकचं A to Z काहीच माहीत नव्हतं. मी जेव्हा कुर्ला डेपोत पाऊल ठेवलं तर खळे साहेब, तेव्हा युनिफॉर्म वेगळा होता ATOचा, व्हाईट शर्ट फुल, हिरवी टाय, ॲप्युलेट्स, मला गेटवरच भेटले. मी त्यांना आधी मोठे अधिकारी होते, माझ्या युनिफॉर्म होता माझ्याकडे. साहेब नमस्कार केलं आणि त्यांचा जो आवाज होता करडा, हा मग साहेब नमस्कार, कोण, नाव काय तुझं, आवाज एकदम कडक. मी पूर्ण घाबरलो. ठीक आहे चालवरती ऑफिसमध्ये घेऊन गेले. नंतर कळलं आपल्याला घेतलं आपले खास मित्र, नंतर तो भाग वेगळा आहे. पण त्यांनी मला कामाची ABCD
सगळं शिकवलं. आणि त्यानंतर आमच्यानंतर एक तरुण पिढी आली, अतिशय स्कॉलर बॅच. त्यांचे एक आमचे मेंबर उपस्थित आहेत सर्वजण. दुबे साहेब हे आम्हाला गोवंडीला भेटले, पण दरेकर साहेब पण त्याच बॅचचे आहेत. 28 लोकांपैकी सुशील कुलकर्णी त्यांनी हे शिकवलं की तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे काम करता. हे काम करताना थोडासा टाइमपास पण कसा करायचा, पण त्या टाइमपासला नाव वेगळं दिलेलं, टीपी गॅन नाव दिलं गेलं. पण ते टीपी नव्हतं, काम करून टीपी करायचे. म्हणजे सर्व क्षेत्रातून तावून सुद्धा कोण निघाला असं बेस्टने मला खूप दिलं. आणि नंतर मग जेव्हा मी अपघात विभागात गेलो आमचं, तो खरोखरच माझा टर्निंग पॉईंट होता. जवळजवळ 20 वर्ष खडतर काम केलं. नंतर वय वाढल्यावर थोडा स्वतःमध्ये फरक पडतो की थोडंसं एन्जॉयमेंट केलं पाहिजे. ते आमच्या मित्रांनी आमचे अपघात विभाग हात वर करा सर्वजण, हॅट्स ऑफ टू माय टीम. खरोखरच आम्ही काम करून एन्जॉय केलं. आणि मग तो आम्ही पॉईंटला पडला, काम करा पण स्वतःबद्दल थोडं सुद्धा विचार करा आणि स्वतःला गुंतवा कशात. आणि या सर्वांनी मला सहकार्य केलं. बेस्ट उपक्रमाचं नुकसान न करता. तसंच सर्वजण मला प्रत्येक डेपोत चालेल ना म्हणून 2 मिनिटं बघा. ज्या ज्या डेपोत गेलो सर्वजण आमचं जे परिवार आहे, बेस्ट परिवार आमचे कणा, बेस्टचा कणा, वाहक आणि चालक, ज्यांच्या ज्यांच्या खांद्यावर मी हात ठेवला हे करायचं आहे, कोणीच हात झिडकारला नाही, हे माझं मी भाग्य समजतो. आणि म्हणून जेव्हा जेव्हा मला गरज लागायची प्रत्येक कामगारांनी साथ दिली. विशेष करून अनेक डेपो बाजूला रेल्वे स्टेशन आहे आणि त्या ठिकाणी रेल्वे बंद पडली, विशेष करून हार्बर रेल्वे, सर्व प्रवासी इकडे यायचे कुर्ला स्टेशन. त्यावेळी आम्हाला खरोखर मदत लागायची कामगारांची, गाड्या काढायच्या कुठून. त्यावेळी आमचं एक असं अतूट प्रेम होतं कामगारांचं, स्वतःहून यायचे. सांगा जर कुठला बोर्ड लावू, 500 एक लावू, सांगा 360 लावू, 500 एक लावू, स्वतःहून त्या मार्गावर गाड्या घेऊन जायची. अशी कामगारांनी साथ दिली, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. तसंच आजच्या या कार्यक्रमासाठी गेले 7 दिवस आमच्या टीम लीडर गायकवाड मॅडम खरोखरच अतोनात त्रास घेऊन त्यांनी आजचा जो कार्यक्रम पूर्णपणे चांगल्या प्रकारे पार पडला. तसंच आमच्या कार्यालयातील सर्व आमचे सहकारी, कुटुंबातील सर्व आमचे सहकारी, आमचा विशेष करून स्टाफ चालक गोरे 8 दिवस जवळजवळ 10-12 तास थांबतोय. सर्वांनी मिळून माझा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला. आणि ज्याने कॅटरिंगची व्यवस्था केली तो माझा मित्र आहे, वर्गमित्र परब म्हणून, त्याचा सुद्धा धन्यवाद देतो. आणि सर्वांना मी एक शेवटचं सांगेन, जास्त बोलणार नाही, एक सर्वांना मायातर्फे बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. तुमचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच उपयोगी पडेल. आणि आज तुम्ही तुमची जी पोकळी निर्माण होणार आहे ती कधी न भरून निघणारी आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष तिवारी साहेब, त्यांचा इकडे सन्मान केला जाईल. तर मी ढोबळे साहेबांना विनंती करेन की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. तसेच अंकोला साहेबांचा सुद्धा सन्मान करावा. तसेच अपघात विभाग, तसेच अपघात विभाग माजी कर्मचारी हे साहेबांचा सत्कार करतील.
मांजरेकर साहेबांच्या बद्दल मला एक सांगायचे आहे. ते जसे कडक साहेब होते तसेच बहुतेक कडक साहेब इथे देऊन जातील उद्यापासून. मांजरेकर साहेबांचा सत्कार तर होणारच आहे, पण आता बरीच वेळ झालेली आहे. महिला वर्गांना आपापल्या घरी जायचं आहे. तरी हा कार्यक्रम आपण फक्त 2 मिनिटं थांबा. राष्ट्रगीताने आपण हा कार्यक्रम आपण संपणार आहोत. तरी फक्त 2 मिनिटं तुम्ही राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी स्तब्ध उभे राहायचे जागेवरती. राष्ट्रगीत सुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय.